आज भेटून जाईल. हा आज भेटून जाईल, का टेन्शन नाही. भीमा नदी झाली होती का? मग भीमा नदीचा उगम कुठं होता रे? पहिली मिळणारी नदी कोणती होती? भामा. कुठं भेटत होती भामा? कुठं? शेल. म्हणजे इथं मित्रांनो भीमा नदीचा जर तुम्ही उगम बघितला असेल तर तिला येऊन मिळणारी नदी कोणती होती? कोणती होती? इथं होती भामा. भामाच्या खाली इथे येऊन मिळणारी होती रे, कोणती होती? मग इंद्रायणीचा आणि भीमेचा संगम कुठं बघितला होता तुम्ही? कुठं बघितला होता? कुठं? तुळापूर. त्याच्यानंतर मित्रांनो खाली एक नदी होती जी मुळेला येऊन मिळत होती, ती कोणती होती रे? कोणती होती? दापोडी जवळ मित्रांनो कोणत्या नदीचा संगम होत होता? मुळा आणि, बरोबर आहे का? आणि मग हीच मुळा मित्रांनो पुढे आल्यानंतर तिला येऊन मुठा मिळत होती, बरोबर आहे का? बरोबर आहे का? कुठं मिळत होती ती? संगमवाडीला मिळत होती. मग मुळा आणि मुठीचा जो मित्रांनो संगम झाला तो पुण्यामधून वाहत वाहत कुणाला येऊन मिळालेला आहे? भीमाला येऊन मिळालेला होता. मग भीमेला कुठे येऊन मिळाला होता तो? सांगा, कुठे मिळाला होता? कुठं? रांजणगाव सांडस. म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे की बेसिक मध्ये तुम्हाला या सगळ्या नद्या माहिती आहे, बरोबर आहे का? मग आयोगाने प्रश्न विचारला होता का तुम्हाला, पवना ही कुणाची उपनदी आहे? तर पवना कुणाची उपनदी दिसते? मग मुळेची उपनदी म्हटलं तर कोणती दिसते? मग मित्रांनो ही अशी पुढे वाहत वाहत गेल्यानंतर तिला कोणती नदी मिळते रे? कोणती? इकडे खाली म्हणल्यानंतर कोणती होती? नीरा. आणि नीरेला येऊन मिळणारी पहिली कोणती होती? पहिली, यस, वेळवंडीवरती कोणतं धरण होतं रे? कोणतं धरण होतं? भाटघर. ज्याचं नाव काय होतं? एसाजी कंक जलाशय. एसाजी कंक जलाशय, किंवा ज्याला दुसरं नाव काय म्हणून ओळखलायचं? लॉईड धरण. कोणतं धरण? म्हणजे भोरचं जे भाटघरचं धरण आहे ते कोणत्या नदीच्या काठावरती? मग कोणत्या? वेळवंडी. त्याच्यानंतर मित्रांनो तिला एक नदी मिळत होती, येऊन ती कोणती रे? मग कऱ्हा नदीच्या काठावरती असलेली शहरं कोणती कोणती होती? सगळ्यात महत्वाचं कोणतं अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र होतं? मोरगाव. कोणतं? मोरगाव हे अष्टविनायकाचं तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावरती होतं? कऱ्हा. आणि बारामती पण कऱ्हा का? जेजुरी पण म्हणलं तर आठवते का? आहे त्याच्या खाली मित्रांनो तिला एक आणखी एक नदी मिळत होती, ती कोणती होती रे? कोणती होती? मान नदी. लक्षात ठेवायचं, मान. आणि मग इकडून एक डाव्या बाजूने मिळणारी होती, तिचं नाव काय होतं रे? सांगा. कोणती? डायरेक्ट येऊन मिळणारी वेळ आहे का भीमेला? इथं कोणती होती? घोड. आणि इथं वरती असणारी कोणती होती रे? कोणती होती? वेळ. म्हणजे तळेगाव डमरे नजीक विठ्ठलवाडी जवळ कोणती मिळत होती तिला? वेळ. आठवते का? हे कालचंच आहे, वेगळं काही नाहीये. मग घोडला मित्रांनो मिळणारी एक नदी होती प्रामुख्याने, घोडला. कोणती रे? कोणती? कोणती? मीना. लक्षात ठेवायचं, घोडला मिळणारी. आणि दुसरी महत्वाची शिरूर जवळ मिळत होती, ती कोणती होती? कुकडी. लक्षात ठेवायचं, कुकडी. मग तुम्हाला या नद्याच्या संदर्भातलं खरं कळलं का? आपल्या बाजूने मित्रांनो या नद्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. मग डाव्या बाजूने मिळणाऱ्या आणि उजव्या बाजूने मिळणाऱ्या. मग तुम्ही डाव्या बाजूने मिळणाऱ्या बघितल्या होत्या का रे? त्यातल्या उजव्या बाजूने म्हणलं तर कोणत्या कोणत्या होत्या? कोणती होती? मामूभाई. मामूभाई म्हणल्यानंतर कोणती असेल पहिली? मान आहे का? मुळा मुठा आहे का? आहे का? त्याच्यानंतर भा म्हणल्या कोणती असेल रे? आवाज. हा काय लक्षात ठेवतात ना, उजव्या बाजूच्या म्हणल्या तर मामूभाई, नीरा, पितो. नीरा म्हणजे कोणती असेल? मग कोणती असेल? नीरा. राहील का लक्षात? प्रत्येकाच्या लक्षात राहील का? तुमच्या बाजूने प्रत्येकाला हे ध्यानात येणं गरजेचं आहे. मामूभाई काय पितो? नीरा पितो. मग मामूभाई नीरा पितो म्हटल्यानंतर कोणत्या कोणत्या लक्षात येतील? मान, मुळा मुठा, भामा, इंद्रायणी, नीरा. हे राहतील का 5 लक्षात सगळ्यांच्या? आपण ऑनलाईन वाले क्लिअर का तुम्हाला? तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आपल्यासाठी या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. जमलं पाहिजे, जमायला पाहिजे, ओके मध्ये आलं पाहिजे सगळ्या गोष्टी. राहिले ना? मामूभाई, नीरा पितो. उजव्या बाजूने मिळणार आहे. डाव्या बाजूने कोणत्या 4 होत्या रे? डाव्या म्हटलं तर बघा आपल्यासाठी महत्वाच्या आहे. कोणत्या कोणत्या होत्या? वेळ, घोड, सीना, आणि कोणती होती अजून एक म्हणू शकतो? कुकडी. लक्षात ठेवा, घोडची उपनदी काय आहे? कुकडी आहे, डाव्या बाजूने मिळणारी. तर ह्या 4 महत्वाच्या लक्षात आल्या पाहिजे. मामूभाई काय पितो? नीरा पितो. राहील का ध्यानात? कळते का बाबांनो? प्रत्येकाला आलं पाहिजे. त्याच्यानंतर याला सुद्धा ट्रिक वापरू शकता. नाही तर जीएस कसं असतं रे? वेळ राहतं काय? हा, जीएस वेळ करते. लक्षात राहते का? बघा बरं, जीएस म्हणल्या कोणतं कोणतं असेल? घोड काय असेल? घोड, सीना, वेळ, आणि कोणती राहते खाली मग करते म्हणल्यावर? कुकडी. राहील का ध्यानात प्रत्येकाच्या? तुमच्या बाजूने क्लिअर राहायला पाहिजे मित्रांनो. भीमा नदीचा उगम म्हणलं तर कुठं उगम होतो? भीमाशंकर या ठिकाणी उगम होतो. आपल्यासाठी लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं का? कशाही बाजूने ध्यानात ठेवा. वाघ कसा दिसतो? राहील का तसं केलं तरी? वाघ कसा दिसतो? नाही ना? मग जसं जमल तसं करा. काय आपल्याला हे नाहीये, आपल्याला फक्त काय झालं पाहिजे? आलं पाहिजे. राहील का ध्यानात बाबांनो? प्रत्येकाला क्लिअर? लिहिलं? पटकन लिहा, पटकन लिहा, पटकन लिहा. कृष्ण संपून गोदा संपली पाहिजे. एक रात्री खाली फक्त. मग हा काय झालं? लिहिलं का? चला आता काय करायला लागेल? फाईल अपलोड करायची. येस, नो, समजलं का सगळ्यांना? बाबू गेनो जलाशय. आठवते का? माणिक डोचं नाव काय बघितलं होतं? सांगा. माणिक डो म्हटलं तर काय येतंय? सांगा सांगा सांगा. शहाजी सागर. शहाजी सागर म्हटलं तर मित्रांनो कोणत्या जलाशयाचं नाव आहे? माणिक डो. त्याच्यानंतर वडद असेल, पिंपळगाव, जोगी असेल, ही धरणं कोणत्या नदीच्या काठावर येतात रे? सांगा. कोणत्या नदीच्या काठावरती येतात? कुकडी.
धरणं लिहिले नाही का तुम्ही काल? तुम्हाला मिळालंच नाही तर आता काय बोला, तुम्ही वाचलं पण नसेल ना घरी जाऊन. हा ना? हा, तुम्हाला काय तसंच आता विषय. हा, चला. मंगल मंगल पावन दिन. हा, तुझी मित्रांनो काय नाव होतं तिचं? भीमा. भीमेचा उगम कुठं होतं म्हटलं तर डाव्या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या महत्वाच्या सांगितल्या होत्या? घोड, सीना, वेळ, कुकडी. राहील का ध्यानात? आणि उजव्या बाजूच्या मामूबाई लक्षात राहील ना? मामूबाई निरा पितो. निरा म्हणलं तर निरा, मा म्हणलं की मू, म्हणलं तर भा, म्हणलं तर कळलं का? तुळापूरला कोणत्या नदी बरोबर संगम होतोय भीमेचा? पुढं कोणता होतोय? बरोबर आहे. भीमा नदीवर उजनी धरण. जलाशयाचं नाव कोणतं रे? यशवंत. विसरल का आता? नाही. चला पटापट पटापट बघायचं. कालच्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आपल्याला बघायचं होतं मित्रांनो पुढची नदी आहे ती, म्हणजे याच्यावरचे प्रश्न सोडवा भीमेवरचे 2-4, मग नंतर पुढे जा. चंद्रभागा नावाने तिला कुठे ओळखलं जातं रे? कुठे ओळखलं जातं? पंढर. झालं ना बाबा? नाही आता राहील देणार. इथं बघा भामा मिळाली, तिथं इंद्रायणी मिळाली. पुढे आल्यानंतर तिला कोणती मिळाली? मुळा मुठीच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे, खाली मुठा, त्याच्यानंतर मुळा आणि वरती असलेली पवना. बाकी मुठीमध्ये सुद्धा मित्रांनो आंबी असेल, मुसी असेल, या 2 नद्या येतात बरं का मुठीमध्ये, लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला निरा माहिती आहे. निऱ्याला मिळणाऱ्या 2 महत्वाचे, करा आणि दुसरी कोणती? वेळवंडी. त्याच्या खाली असलेली कोणती रे? साताऱ्यातून वाहणारी माणगंगा. वरून येणारी मित्रांनो ही घोड प्रामुख्याने. तिला शिरूर पाशी आल्यानंतर कोणती मिळते? कुकडी. आणि नंतर वाहत वाहत आल्यानंतर सांगली. सांगली तुम्हाला काय होतं? भीमेचा आणि घोड नदीचा संगम. निरा नरसिंहपूरला आल्यानंतर तिला कोणती मिळते? भीमेल. निरानंतर पुढे आल्यानंतर माणगंगा. नंतर कुंडल जवळ येणारी वरून कोणती नदी रे? नगर मधून येणारी कोणती आहे? सीना. सीनेची महत्वाची उपनदी लक्षात ठेवायची भोगावती. पुढे गेल्यानंतर तिला आणखी येऊन मिळते पुरी. बरोबर आहे. आणि खाली कुरुगट्टी जवळ मित्रांनो तिला कोणती येऊन मिळते? कोणती मिळते? कृष्णा. झाले का? ते नकाशा बघितल्यानंतर डावी उजवी आपल्याला येणं गरजेचं आहे, लक्षात राहायला पाहिजे. समजलं? सीनावरती बोललोय, घोडवरती बोललोय, निरावरती बोललोय. कुकडी नदीमध्ये प्रसिद्ध काय रे बाबांनो? रांजण खळगे आहे. याच्यावरती आपली चर्चा झाली. सगळी संगम स्थळ व्यवस्थित नोट्स मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये वाचा, काय अडचण येणार नाही. ओके. आता पुढे. आता पुढची महत्वाची नदी आहे, तिचं नाव म्हणजे सोडवा प्रश्न 2-3 नंतर पुढे जा. पटकन सोडवा. तुम्हाला सुटेल लगेच. भीमा ही कृष्णाची उपनदी आहे. बरोबर आहे का? पहिलं आहे का? बरोबर नाही? पहिलं बरोबर आहे का स्टेटमेंट रे? भीमा ही कृष्णाची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे. आहे. त्याच्यानंतर भोगावती ही सीना नदीची उपनदी आहे. आठवते आता? मग दिलेली 3 स्टेटमेंट काय असायला पाहिजे? मग काय उत्तर येईल? आताच्या मेन्सला आलेला प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती नदी भीमा नदीची उपनदी नाही? कोणती नाही रे? इंद्रायणी आहे का? कोणत्या तीरावरची आहे? निरा कोणत्या तीरावरची आहे? कोणत्या? येते की सगळं. ती कोणत्या मग इंद्रावती म्हणल्यावर? ती कुठं बघितली होती रे आपण? कुठं बघितली होती? गडचिरोलीच्या सगळ्या सीमेवर. पण कोणत्या राज्याच्या सीमेवर होती रे? बरोबर आहे. आणि महत्वाचं प्राण इथं म्हणलं तर कोणत्या राज्याच्या बॉर्डरवर असेल? तेलंगणा. हे ऍप्लिकेशन बेस लक्षात ठेवा, प्रश्न आलाय तसा. आणि इथं कोणती दिली आहे? सीना. मग सीना कोणत्या बाजूची उपनदी आहे? कोणत्या? डाव्या. मग कोणती नाही उपनदी म्हणल्यावर? निरा. कोणती नाही? निरा. इंद्रावती. खालीलपैकी कोणती भीमा नदीची उपनदी नाही? कोणती? सीना आहे का? मग भामा, मान. आताच्या मेन्सला एक प्रश्न विचारला होता, माणगंगा नदी सातारा जिल्ह्यातून वाहते. विधान बरोबर राहील का? 4 स्टेटमेंट दिले होते, त्याच्यामध्ये तिसरं स्टेटमेंट माणगंगावरती होतं, पण त्याचे पहिले 2 स्टेटमेंट चुकीचे टाकल्यामुळे तो प्रश्न काय झाला? हॅज झाला. लक्षात ठेवा. वरचं सोडवायचं आहे. कोणती नदी काही क्षेत्रात पुणे, सोलापूर आणि पुणे अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा आहे? कोण रे? ही मुळा नदीची उपनदी आहे. कोणती? कोणती? प व ना. लक्षात ठेवायचं. वेल आहे का नदी अशी कोणती? नाहीये. इंग्लिश ट्रान्सलेशन झालंय तिचं. काय? वेळचं वेल. हा, असं होऊ शकतं ना? पाहिलं ना? असं होऊ शकतं. पुढची महत्वाची नदी आहे, नाव तिचं आहे कृष्णा. कृष्णा नदीचा जर उगम बघितला तर कुठे होतो रे? महाबळेश्वर मध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये याचा उगम होतो. ही नदी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून कोणत्या राज्यात जाते मग? कर्नाटक. कर्नाटक मधून कुठे जात असेल? आंध्र प्रदेश मधून कुठे जात असेल? पुढं पुढं बंगालच्या उपसागराला. मग महाबळेश्वर या ठिकाणी कोणत्या कोणत्या नद्याचा संघ उगम बघितला होता रे? सावित्री. कोणती? गायत्री, वेण्णा, कोयना आणि कोणती? कृष्णा. मग सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना, कृष्णा. यातली वेण्णा आणि कोयना ही परत येऊन मिळते कृष्णेला. बरोबर आहे का? वेण्णा मिळते की येऊन कृष्णेला परत? नाही मिळत? माहित नाही अजून. नाही तुम्हाला माहित नाही अजून काय दिसते? काहीतरी ठिकाण आहे महाबळेश्वर. कोणतं ठिकाण आहे? महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी मित्रांनो आता तुम्ही बघितलं उगम झाल्या रे 5. कोणत्या कोणत्या 5 आता माहिती आहे? सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना, कृष्णा. बरोबर आहे का? म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने माहित पाहिजे आपल्याला की महाबळेश्वरला काय झालेला आहे? 5 नद्यांचा उगम झालेला आहे. आता हे तुम्हाला कृष्णेच्या संदर्भात हे पण माहित आहे की महाबळेश्वर शिखराची उंची माहिती ना बाबांनो? आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इथं मित्रांनो उगम झाला. आता उगम झाल्यानंतर मित्रांनो ही अशी वाहत वाहत आली आणि मित्रांनो हिच्यावरती एक पहिल्यांदा धरण आहे लगेच लगेच. कोणतं आहे रे? धोम धरण. आणि तिथून ती कोणत्या गावात जाते? मग तुम्हाला माहित असेल वाई हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती म्हणलं तर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? कृष्णा नदीच्या काठावरती आहे वाई. बरोबर आहे का? आता मित्रांनो ती वाहत वाहत आल्या साताऱ्याच्या अलीकडे माहुली नावाचं ठिकाण आहे. कोणतं? माहुली. या माहुली जवळ मित्रांनो एक धरण नदी आहे, ती येऊन मिळते. तिचं नाव काय? वेण्णा. बघा मित्रांनो, महाबळेश्वर मधूनच उगम पावणारी कोणती नदी रे? वेण्णा. आणि ही वेण्णा कुणाला येऊन मिळते मग? कृष्णेला. म्हणजे पहिली महत्वाची नदी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असलेली ती म्हणजे वेण्णा आहे. आणि जी कुणाला येऊन मिळते? कृष्णेला येऊन मिळते. ठिकाण कोणतं आहे? म्हणजे माहुली जवळ येऊन मिळणारी नदी कोणती मग महत्वाची? वेण्णा. कोणती आहे?
मग मित्रांनो तीच मित्रांनो साताऱ्याच्या खालच्या बाजूने वाहत येते आणि तिला काशीळ जवळ आणखी एक नदी येऊन मिळते. तिचं नाव म्हणलं तर उरमोडी. काय नाव आहे? उरमोडी. लक्षात ठेवायचं, आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे काशीळ जवळ आल्यानंतर तिला कोणती नदी येऊन मिळते? कोणती? उरमोडी. काय नाव आहे तिचं? उरमोडी. बघा तिथून काशीळवरून वाहत गेल्यानंतर मित्रांनो आपण कराडपाशी पोहोचतो आणि कराडला गेल्यानंतर मित्रांनो जी महाबळेश्वर मध्ये उगम पावलेली आणखी एक नदी आहे जी तिला येऊन मिळते, तिचं नाव म्हणजे कोणतं नाव आहे? कोणते? कोयना. म्हणजे महाबळेश्वरला उगम पावणारी नदी आहे कोयना. मग मला सांगायचं मित्रांनो, वेण्णा झालं, उरमोडी झालं आणि कोयना झालं, ही कृष्णेला मिळणारी कोणत्या बाजूची उपनदी झाली? कोणतीही? म्हणजे पहिली वेण्णा कळली का? पुढे मिळते माहुली जवळ, श्री क्षेत्र माहुली जवळ मित्रांनो येऊन मिळणारी नदी कोणती आहे? वेण्णा. दुसरी महत्वाची आहे नदी म्हणजे कोणती रे? उरमोडी, जी काशीळ जवळ मित्रांनो कुणाला येऊन मिळते? कृष्णेला येऊन मिळते. पुढे येऊन मिळते काशीळ जवळ कृष्णेला येऊन मिळते. आणि कराडला गेल्यानंतर मित्रांनो कोयना नदी मिळून मिळते. त्या ठिकाणाला काय म्हटलं तर? काय म्हणतात? प्रीती संगम. सो आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग कोयना सुद्धा कोणत्या बाजूची उपनदी झाली? कोणती? उजव्या. बरोबर आहे का? पुढे गेल्यानंतर मित्रांनो तिला एक नदी येऊन मिळते, आपल्यासाठी महत्वाचं आहे, मस्कोबा डोंगर फलटणच्या परिसरामध्ये जी उगम पावते आणि जी ब्रह्मनाळ नावाचं ठिकाण आहे सांगलीमध्ये, या ब्रह्मनाळ जवळ मित्रांनो ती येऊन मिळते. बरोबर आहे? ती नदी कोणती? मग येरळा. लक्षात ठेवायचं कोणती नदी आहे? आणि हीच ती नदी आहे मित्रांनो जी कृष्णेला डाव्या बाजूने मिळते आणि ही एकमेव आहे डायरेक्टली मिळणारी. कोणती? येरळा. राहील का लक्षात? आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे. डाव्या बाजूने मिळणारी म्हटलं तर कोणती लक्षात ठेवायची? मग बघा सगळ्यात पहिल्यांदा उजव्या बाजूने मिळणारी कोणती बघितली होती? उगम कुठे होते? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला किती किलोमीटर लेंथ याची एकूण म्हटलं तर? टोटल म्हटलं तर 1400. बरोबर आहे का? आणि महाराष्ट्रात म्हटलं तर किती मग कृष्णाची? 200 किती? 282 किलोमीटर. लक्षात ठेवायचं. उगम प्रत्येकाला कळला का कुठे उगम होतोय? इतर तिच्या उपनद्या कळल्या का? महत्वाच्या नद्या की ज्या महाबळेश्वरला उगम पावतायत. पहिली उजव्या बाजूने मिळणारी कोणती? मग दुसरी उजव्या बाजूने मिळणारी कोणती आहे? कोणती? पुढे मिळते काशीळला. पुढे मिळते काशीळ. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ती वाहत आल्यानंतर तिला आणखी एक नदी मिळून मिळते. त्या कोयनाच्या ठिकाणाला काय म्हटलं तर? प्रीती संगम. काय म्हणतात? तिथं मित्रांनो कोणत्या मुख्यमंत्र्यांची समाधी रे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची काय आहे? समाधी आहे. कळलं? मग मित्रांनो डाव्या बाजूने मिळणारी कोणती आली? ब्रह्मनाळला मिळणारी येरळा. त्याच्यानंतर मित्रांनो नदी वाहत खाली सांगलीकडे जात असताना हरिपूर नावाचं ठिकाण आहे. कोणतं? हरिपूर. या हरिपूर जवळ मित्रांनो आपल्याला वारणा नदी येऊन मिळते. तुम्हाला माहित असेल की सांगली साताऱ्याची जी काय बॉर्डर आहे ती कोणती नदी निश्चित करते रे? होतं वारणा. ही वारणा जी नदी आहे ती वारणा नदी मित्रांनो कोणत्या ठिकाणी? हरिपूर. हरिपूर या ठिकाणी कुणाला येऊन मिळते? कृष्णेला येऊन मिळते. कोणती नदी आहे? वारणा. बघा जर तुम्हाला उजव्या बाजूने म्हटलं तर सगळ्यात वरती कोणती दिसते रे? वेण्णा. त्याच्या खाली कोणती दिसली? उरमोडी. त्याच्या खाली कोणती दिसली? कोणती? चौथी कोणती दिसली? वारणा. म्हणजे उजव्या बाजूच्या 4 क्लिअर का? वेण्णा, उरमोडी, कोयना. मित्रांनो हे इमॅजिनेशनने डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे बरं का. कारण सांगतो हे जर एका डोक्यात पिट्ट बसलं तर कधीच विसरत नाही. आणि ती ताकद आहे तुमच्यामध्ये की एखादी गोष्ट डोळ्यासमोर आली तर ती विसरणार नाही. त्याच्यामुळे इथं जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं. मी 4 वेळा उगाच म्हणतोय का करून घेतोय? वेण्णा 4 वेळा म्हणलं नाही आपण आतापर्यंत. वेण्णा. वेण्णा कुठे जाऊन मिळते? कृष्णेला. माऊली. बरोबर आहे. दुसरी महत्वाची बघितली होती उरमोडी. उरमोडी कुठे मिळते? पुढे मिळते काशीळ. त्याच्यानंतर बघितली कोणती? कोयना. कुठे जाऊन मिळते? कराडमध्ये. त्याच्या खाली आल्यानंतर डाव्या बाजूने मिळणारी होती कोणती होती? येरळा. कुठे मिळते? पुढे मिळते ब्रह्मनाळ. त्याच्या खाली येते एक उजव्या बाजूने मिळणारी वारणा. कोणती आहे? वारणा. कोणती आहे? वारणा. लक्षात राहते का बाबांनो? आपल्यासाठी महत्वाची कोणती मग? महत्वाची वारणा. कुठे मिळते ती? हरिपूरला. आता मित्रांनो ती नदी वाहत गेल्यानंतर टोकाला नृसिंहवाडी नावाचं ठिकाण, ज्याला आपण काय म्हणतो रे? नरसोबाची वाडी. दत्त दर्शनाला जायचं रे जायचं, आनंद पोटात माझ्या मायेना. ऐकले का नाही? का तुम्ही तीच गाणी ऐकल्यात? ढोलकीला बांधीन तुझे पाय पाय पाय, वळ वळ केली तर काय पाठव. हा नाही तर गिरणीवाल्या दादा बाय बघता वळवणी, काळूबाईला जायचे मला द्यावं दळवणे. आहे ना? दत्ताची गाणी कोण ऐकतं ना? काळूबाई, हा खंडोबाची, हा नवरी नकली ना, सुपारी कुठली, त्याच्यावर जिंक नाही काय ना? कळलं का बाबांनो? सगळ्यात वरती म्हणलं तर उजव्या बाजूने मिळणारी कोणती आहे? वेण्णा. त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली त्याच्या खाली वारणाचा. आता येऊन मिळते कोणती मित्रांनो? पंचगंगा. नरसोबाच्या वाडीला मित्रांनो येऊन मिळणारी जी नदी आहे तिचं नाव आहे कोणतं? पंचगंगा. काय नाव आहे? पंचगंगा. पंचगंगा नदी आपल्यासाठी महत्वाची आहे. कोल्हापूर जे शहर मुख्यालय आहे ते कोणत्या नदीच्या काठावर वसले रे? पंचगंगा नदीच्या काठावरती वसले. कोणत्या नदीच्या काठावर वसले? पंचगंगा. मग ही पंचगंगा जी बनली मित्रांनो ती कोणत्या ह्याने बनलेली रे? बघा सगळ्यात महत्वाची कोणती आहे? कासारी. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची कुंभी. लक्षात ठेवायचं कुंभी, कासारी. त्याच्यानंतर तुळशी. लक्षात ठेवायचं कोणती? तुळशी. त्याच्यानंतर महत्वाची असणारी भोगावती. बघा प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते का? कुंभी सॉरी वरची कोणती? सगळ्यात कासारी. त्याच्यानंतर कुंभी, तुळशी, भोगावती. आणि अजून एक गुप्त आहे तिचं नाव सरस्वती. बघा जुन्या स्टेट बोर्ड मध्ये जर बघितलं, आजही कोल्हापूर जिल्ह्याचं तिसरीचं स्टेट बोर्ड काढलं तर मित्रांनो त्यातली धामणी सुद्धा आहे की ज्या पंचगंगामध्ये आहे. कोणती? धामणी. पण आपण ज्यावेळेस अभ्यास करतो आहे आणि प्रश्न विचारलाय तर कोणती महत्वाची? सरस्वती. जी कसली नदी आहे? गुप्त नदी आहे. मग कोणत्या कोणत्या 5 म्हणलं तर एक सरस्वती, दुसरी कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती. राहील का लक्षात? राहील का लक्षात? मग कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून जिला ओळखलं जातं ती कोणती आहे? कोणती रे? पंचगंगा. मग कोणत्या 5 नद्यांपासून पंचगंगा तयार होते? आता कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती. काय 5वी म्हणलं तर? आणि त्याच्यामध्ये जर धामणी आलं तरी काय चुकीचं आहे का? लक्षात ठेवा स्टेट बोर्ड मध्ये धामणी सुद्धा दिलेला आहे. म्हणजे कोणत्या कोणत्या? कासारी,
कुंभी, तुळशी, काय कोणतं? तुका, तुका म्हटल्यानंतर तू कोणती? का म्हणजे कळते का? भोग म्हटलं तर भोगावती. चौथी म्हटलं तर कुंभी. लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. समजते का बाबांनो? पाच म्हटलं तर कोणत्या कोणत्या लक्षात राहतील सांगा, प्रत्येकाला आलं पाहिजे. मग जर तुम्हाला उजव्या बाजूने म्हटलं तर पाठ झाल्या काय? पहिली वेळ ना, दुसरी होती, तिसरी होती, चौथी, पाचवी पंचगंगा. झालं का उजव्या बाजूच्या पाच पाठ? डाव्या बाजूची एक म्हटलं तर येरळा. प्रत्येकाला क्लिअर झालं का? इथं तुमची संगम स्थळे पण क्लिअर होतात का रे? प्रत्येकाला येते का बघा बरं? आपल्याला प्रश्न विचारला जातो म्हणजे संगम स्थळ सुद्धा क्लिअर होतात का? कृष्णा वेण्णा म्हटलं तर रे, पुढं माहुली. कृष्णा उरमोडी म्हटलं तर, कृष्णा कोयना म्हटलं तर, कृष्णा येरळा म्हटलं तर, कृष्णा वारणा म्हटलं तर, कृष्णा पंचगंगा म्हटलं तर, नरसोबाची बघा बरं डोक्यात टाकलं तर येते का? आता येते का बाबांनो? आता कृष्णा नदी उंच डोंगरावरून वाहत येते, बरोबर आहे का रे? मग उंचावरून एखादी नदी जर वाहत असेल तर तिच्या बरोबर काहीतरी घेऊन येत असेल का नाही? स्ट्रॉबेरी वगैरे. मग काय घेऊन येते? काय काय घेऊन येते? गाळ घेऊन येते. गाळ. काय? नुसता गाळ घेऊन येते. आणि मग हा गाळ काय केला जातो मित्रांनो? ज्यावेळेस सखल प्रदेशामध्ये आल्यानंतर आळस देताना दिसलं बरं का? असं नाही हा करतो डायरेक्ट, हा पेन पण आणि दोनच्या सगळ्यांचे पेन पण खाली आळस द्यायचा. मला पण कळतंय टेन्शन असते तुमच्या पाठीमागे, प्रचंड अभ्यास आहे, ओढ आहे, सगळ्या गोष्टी आहे. हा ओढ पण असते ना लोकांची भरपूर साऱ्या, त्याच्यामुळे कसं आहे तुम्हाला असते सगळ्या गोष्टी. पण प्लीज माझ्यासाठी, कारण सकाळ सकाळी रे आता सुरुवात झाली आपली, बरोबर आहे का नाही? अख्खा दिवस तसं जाईल का नाही? मला करंटचं लेक्चर आहे, मला माझे लेक्चर, मला घरी जायचं परत संध्याकाळी, मला पण आळस येईल ना तुमच्यासारखं. तसं नाही करायचं. आधी स्पष्ट सांगतो, आळस येतोय, प्रत्येकाला येत असणार आहे, कारण कसे माणूस आहे. हा कशाची मात्रा कमी पडल्यानंतर आळस येतो? ऑक्सिजनची. हा येऊ शकतो, सायंटिफिक रिझन आहे त्याला, काय अडचण नाहीये. पण कसं आळस द्यायचा? मुंडकं खाली गुतून, म्हणजे काय अडचण नाही राहणार. कळलं का बाबांनो? कृष्णा वेण्णा म्हटलं तर ना, पुढं कृष्णा वारणा, पुढं हरिपूर. ब्रह्मणाला कोणत्या दोन नद्यांचा संगम होतं रे? कृष्णा येरळा. कोणता? कृष्णा. कृष्णा पंचगंगा म्हटलं तर नरसोबाची. नंतर मित्रांनो आणखी एक लक्षात ठेवायचं, कृष्णा दूधगंगा म्हटलं तर कोणतं आहे? दत्तवाड, जे कोल्हापूरमध्ये येतं मित्रांनो, नरसोबाच्या खाली 15 किलोमीटर अंतरावरती येतं. जिथं मित्रांनो कोणती नदी येऊन मिळते? दूधगंगा. कोणती लक्षात ठेवायची? दूधगंगा. आणि मित्रांनो कर्नाटकमध्ये गेल्यानंतर तिला घटप्रभा येऊन मिळते. कुठं? बागलकोटला, कर्नाटकमध्ये. आणि कृष्णेचा आणि भीमेचा संगम होतो कुरुबुट्टी, रायचूर जवळ. कुठं होतो? कुरुबुट्टी, रायचूर जवळ. जर बघितलं तर कोणती नदी येऊन मिळते तिला मित्रांनो? आपल्यासाठी महत्वाचं. मग दूधगंगा नदी, तिची महत्वाची उपनदी कोणती रे? हा कागल आणि त्या परिसरातून वाहते. आणि कुणाला जाऊन मिळते? कोणत्या नदीला जाऊन मिळते? कोणत्या? कृष्णा. आणि शेवटी तिला मित्रांनो येऊन मिळणारी नदी आहे, कुणाला जाऊन मिळते ही? मग भीमा कोणत्या बाजूची मिळणारी असेल रे? कोणत्या? मग जर कृष्णेच्या डाव्या बाजूच्या दोन नद्या सांगा म्हटलं तर कोणत्या रे? येरळा आणि भीमा. आता मला वाटते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आणि प्रत्येकाच्या मनात हा नकाशा फिट्ट बसला का? महाबळेश्वर या ठिकाणी एकूण किती नद्यांचा उगम होतो रे? हा मला वाटलं होतं काल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यानंतर डोक्यावरून गेल्यासारखं वाटत होतं, पण येते उत्तर तुम्हाला ज्यावेळेस नदीचं विचारल्यानंतर. जमल ना? फक्त प्रॉब्लेम काय होते, बाकीच्या नद्यांची थोडीशी इन्फॉर्मेशन, पण ज्यावेळेस मी तुम्हाला ते देईल बॉक्स टाईप, तर ते चांगलं वाचून तर काढाल का नाही तुम्ही? किमान म्हणजे आता समजा एक नदी दिलीसी ना, तर तिची लांबी किती आहे, तिचा उगम कुठं झाला, हे तर वाचायला लागेलच ना तुम्हाला. तेवढं तर कराल का नाही? अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? हा पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? म्हणजे एवढं जरी केलं तरी सफिशियंट, बऱ्याचशा गोष्टी होऊन जातील. कळलं का बाबांनो? विषय अवघड नाहीये, पण म्हणजे तसं बघितलं तर लय अवघड आहे, लय करायचं म्हटलं तर. पण मित्रांनो कसं माहितीये का, वरच्यावर सांगून मी पण पुढे जाऊ शकतो. कळलं? वरच्यावर मला काय सांगायचं, मी नकाशा दाखवीस, आपला विषय चालू, पुढे प्रत्येक नदी संपून जाईल. पण मित्रांनो त्या लेवलचं ते होत नाही. कळलं का? ते डिटेलमध्ये शिकल्यानंतर परत वेगळं बघायची किंवा करायची गरज लागणार नाही, हे सांगतो आधीच. तुम्ही बघा झालेले टॉपिक तुम्ही मग करून बघा, तुम्हाला वेगळं करायची गरज लागते का रे? बघा तुम्ही करत असला तर बरं का, फक्त नाही इथं करायचं सोडून सगळं तसं नाही जमणार. राहील का ध्यानात? सो आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहाल. पण मी एक्स्ट्रा पीडीएफ देईल, फक्त 4 वेळा म्हणायचं नाही पीडीएफ पीडीएफ. नाही ते कसं लगे यांना मेसेज पीडीएफ द्या पीडीएफ द्या सर म्हणलं, ते देतो लगे मला तू म्हणलं होतं का एखादी कोणती पीडीएफ देतो? मी म्हणलं हा म्हणलं होतं. कळलं? तसं होतं. आणि मग ते प्रॉब्लेम होतो, मी म्हटलं तर पीडीएफ तुम्हाला सेट करत जाईल. कळलं? टेन्शन घेऊ नका, एक्स्ट्राचं बरंच आपलं असते लेक्चर मध्ये, लिहून पण घ्यायचं. कळलं का? मग कृष्णा नदीचं खोरं, बरोबर आहे. आता मित्रांनो आपण पुढे बघत होतो, गाळाच्या संदर्भात चर्चा करत होतो. म्हणजे उतारावर वाहत येत असल्यामुळे त्याच्यामध्ये काय, नदीच्या पात्रामध्ये भरपूर सारा गाळ आहे. आणि तो गाळ मग मित्रांनो सकल प्रदेशामध्ये गेल्यानंतर काय केलं जातंय? डिपॉझिट केला जाते, बरोबर आहे का? मग या कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये मित्रांनो आपल्याला काय दिसते? प्रमुख गाळाची जमीन दिसते मोठ्या प्रमाणामध्ये. आणि इथं जे मोठ्या प्रमाणामध्ये पीक घेतलं जातं ते कोणतं रे? कोणतं आहे? ऊस. वरच्या खोऱ्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो इथं कोणतं पीक जास्त आहे रे? ऊस आहे. आणि खाली गेल्यानंतर जे पीक जास्त प्रमाणामध्ये आहे, जर तुम्ही कधी कोल्हापूरच्या त्या आदमापूर निपाणी साईडला गेला असेल तर कोणतं पीक दिसतं तिकडं? कापूस, तंबाखू. कोणतं? तंबाखू. कृष्णा खोरं तंबाखूसाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. लक्षात राहील का बाबांनो? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळतंय? कालच्या सारखे मॅप काढून घ्यायला पाहिजे. हा मला माहिती, तसंच म्हणणार तुम्ही काल पण तसंच म्हणलं होतं वेगळ्या पद्धतीने, त्याच्यामुळे हे इथं काढलं तरी जमेल माझ्या बरोबर, काय अडचण नाही. कळलं? महाबळेश्वरला काय होतंय? काय होतंय? उगम होतोय. पण उजव्या बाजूने मिळणारी पहिली कोणती आहे? कोणत्या ठिकाणी मिळते? कोणत्या? माहुली. लक्षात ठेवायचं. दुसरी मिळणारी महत्वाची नदी आहे पुढे मिळते रे, पुढं काशी. त्याच्यानंतर तिसरी महत्वाची मिळणारी कोणती? कोणती? पुढे मिळते कराडवरती. प्रश्न आलाय, काय म्हटलंय त्याला? प्रीती संगम. काय म्हटलेलं त्याला? प्रीती संगम. त्याच्यानंतर डाव्या बाजूला मिळणारी कोणती रे? कोणती आहे? येरळा. लक्षात ठेवायची. येरळावरती एकदा प्रश्न आला होता, लय डिटेल मध्ये आला होता. म्हणजे भांबर्डे, भाकुची वाडी अशी गाव आहे छोटी छोटी, आणि त्याच्यावरचे डॅम विचारले होते येरळावरती. एवढे सिंपल, म्हणजे लय छोटे छोटे. म्हणजे याचा अर्थ काय असेल? तो सेटर तिकडचा असू शकतो.
एवढं फार खालच्या पातळीवरती जाऊन म्हणजे छोटे छोटे डॅम आहे, मोठमोठे मोठे नाही एवढे पण छोटेचे, पण काय आहे ते विचारलं होतं. मग असं सुद्धा कधी कधी वेगळ्या बाजूचे प्रश्न विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवायचं. कळलं? आणि मित्रांनो, आपल्यासाठी महत्वाचे पंचगंगा कोणत्या कोणत्या 5 नद्यांपासून बनते रे? सांगा. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती. आता या भोगावतीवरती एक महत्वाचं धरण आहे, त्याचं नाव काय रे? राधानगरी. कोणतं धरण आहे? या राधानगरी जलाशयाचं नाव काय मग? कोणतं आहे? लक्ष्मी सागर. कोणतं आहे? लक्ष्मी सागर आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कोणतं रे? लक्ष्मी सागर. राहील ना प्रत्येकाला? मग जर तुम्हाला नकाशा काढायला लावला 2 मिनिटांमध्ये तर तुम्ही काढाल का रे? महाबळेश्वर या ठिकाणी मित्रांनो तिचं काय होतंय? उगम होतोय. मला तुम्ही सांगाल का पटपट पटपट? बघा इथं मित्रांनो प्रामुख्याने जर बघितलं तर कोणती नदी उगम पावते रे? कोणती? बरोबर आहे का? मग महाबळेश्वर या ठिकाणी जर बघितलं तर कृष्णा नदी उगम पावली. त्याच्यानंतर पहिल्यांदा कोणतं धरण लागलं होतं तिला? मग वाईवरून ती कुठे जाते? खाली आल्यानंतर तिला माऊली या ठिकाणी कोणती नदी मिळाली? कोणती रे? कोणती होती? वेण्णा. तसंच मित्रांनो साताऱ्याच्या माऊलीच्या साईडने गेल्यानंतर तिला पुढे आल्यानंतर तिला कोणती नदी मिळत होती? कोणती मिळत होती? उरमोडी. उरमोडी नंतर पुढे आल्यानंतर तिला कोणती रे? कोणती नदी मिळत होती? कोणती? कोयना. मग कोयना नदी मित्रांनो जी महाबळेश्वरात उगम पावत होती का रे? जी कुठे येऊन मिळत होती तिला? पुढं कराड. कराडला काय म्हटलं ते? मग या नद्यांच्या संगमाला प्रीती संगम. मग ही नदी वाहत वाहत आल्यानंतर तिला मित्रांनो पुढे आल्यानंतर एक नदी येऊन मिळते. कोणती रे? कोणती? येरळा. येरळाची मिळणारं ठिकाण कोणतं आहे मग? कोणतं? ब्रह्मनाळ. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मित्रांनो तिला एक बॉर्डरवरती नदी येऊन मिळते. कोणती नाव तिचं? वारणा. मग ठिकाण कोणतं रे? कोणतं ठिकाण आहे? हरिपूर. ती वाहत वाहत गेल्यानंतर पुढे तिला कोणत्या ठिकाणी मित्रांनो एक नदी येऊन मिळते? नरसोबाची. नरसोबाची वाडी म्हटलं तर कोणते नद्यांचा संगम होते इथं? कोणत्या 2? कोल्हापूर आणि पंचगंगा आणि कृष्णा. लक्षात ठेवायचं. मग पंचगंगा कोणत्या कोणत्या 5 नद्यांची बनते? पटकन बोलायचंय. पहिली असणारी कासारी. कोणती? कुंभी. कोणती? आणि शेवटला भोगावती. आणि एक महत्वाची कोणती रे? भोगावती. आणि गुप्त असलेली कोणती आहे? सरस्वती. लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला जमणं गरजेचं आहे. कळलं का बाबांनो? आपल्या बाजूने जर तुम्हाला एक खोरं बघितलं, मग इकडे असणार आपला कोणता पर्वत आहे रे? सह्याद्री. बरोबर आहे का? मग या सह्याद्रीच्या बरोबर अशा पद्धतीचं खोरं जे तयार झालं ते कोणत्या नदीचं खोरं तयार झालं? कृष्णा. बरोबर आहे का? आता डोळ्यासमोर प्रत्येकाच्या लक्षात राहिलं. आणि खाली जाऊन मिळणारी त्याच्या खाली आणखी कोणती होती? दूधगंगा. कोणती होती? दूधगंगा. या दूधगंगेवरती एक धरण आहे, त्याचं नाव आहे काळंबावाडी. कोणतं आहे? काळंबावाडी. आणि ज्या जलाशयाचं नाव काय आहे? राजर्षी शाहू सागर. काय आहे? राजर्षी शाहू सागर. कळलं का प्रत्येकाला? प्रश्न देऊ का सोडवायला 2-4? लगेच उपनद्यांवरतीच प्रश्न आतापर्यंत बरेचसे विचारलेले आहेत, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल, जमायला पाहिजे. समजलं का ऑनलाईन वाले? प्रत्येकाच्या डोळ्यासमोर नकाशा उभा राहिला का? आता मी जो तोच नकाशा काढला जो आपण बघितला होता. आणि सगळ्यात खाली इकडून एक येणारी मग भीमा नदी कोणाला मिळते? कृष्णेला मिळते. ती पण कोणत्या बाजूची झाली? डाव्या बाजूची झाली. कळलं का प्रत्येकाला? प्रत्येकाला क्लिअर का? तुम्हाला जमणं गरजेचं आहे. समजलं असेल तर सांगा, पुढे जायला मला. प्रश्न बघितल्यानंतर आणखी डोक्यामध्ये येईल, आपल्यासाठी त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. कळलं? आता आणखी एक गोष्ट म्हणजे मित्रांनो, काठावरची शहर सुद्धा बघायची आपल्याला. अशा पद्धतीचं खोरं कुणाचं दिसतंय? मग हे मित्रांनो रांग जी बघितली ती कोणती रांग होती आपली? ही कोणती आहे? कोणती रांग आहे रे? शंभू महादेव. शंभू महादेव म्हटलं तर आपल्यासाठी महत्वाचं ही रांग शंभू महादेव आहे. आणि मग त्याच्या दक्षिणेला असलेलं खोरं म्हणजे कोणत्या नदीचं खोरं आहे रे? कोणत्या नदीचं खोरं आहे? कृष्णा. मग हा तुमच्या परीक्षेला प्रश्न आला होता, याचं उत्तर काय पाहिजे? कृष्णेचं खोरं. त्याच्यानंतर मित्रांनो हा पण प्रश्न आला होता की खाली दिलेले नकाशे कोणत्या नदीचे खोरे दर्शवते? एका नदीचे खोरे नकाशा दाखवलेला आहे, सांगा कोणते रे? आहे का सेम तोच? हाच आहे का? प्रत्येकाला कळतंय का? तुमच्या बाजूने काय करायचंय मग पोरांनो? आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आकार जर बघितला तर कसा दिसतोय बघा? त्रिकोणी आकाराचा दिसतोय. कळलं का? पुढचं सुद्धा वरचं सोडवायचं. कोयनावरती कोणतं जलाशय रे? कोणतं आहे? शिवसागर. परीक्षेच्या दृष्टीने शिवसागर जलाशय तुमच्यासाठी आयएमपी आहे. कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर कोणती पाहिजे रे? कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर कोणती नदी मिळते मग? कोणती? येरळा. बरोबर आहे का? परीक्षेच्या मग सीना कुणाची रे? कुणाची आहे? कोयना कुणाची आहे? कोयनेचा आणि कृष्णेचा संगम कुठे होतोय? पुढे आयोगाने प्रश्न विचारलाय, कोणत्या त्या ठिकाणाला काय म्हणतात? प्रीती संगम. प्रीती संगम म्हणलं तर लक्षात ठेवायचं. कोणत्या 5 नद्यांची मिळून पंचगंगा नदी बनली आहे? कोणती आहे? एक बरोबर आहे का? तुमची कोणती दिसते रे? कुंभी, कासारी. बरोबर आहे का? राहील का लक्षात? तुमच्या बाजूने क्लिअर करायचं. मग आयोगाने प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या नद्या ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत? प्रश्नाचं उत्तर काय वाटतं रे? कुंभी, कासारी, वारणा, येरळा, कडवी, दूधगंगा, वेदगंगा, भोगावती. इथं भोजावती झालं बरं का? आयोगाचं प्रिंटिंग मिस्टेक, हॅश नाही होणार, पण तरी पण काय उत्तर पाहिजे मग? याचं उत्तर असायला पाहिजे अ आणि ड. तसं कृष्णेच्या म्हणलं तर काय असायला पाहिजे? सगळे असायला पाहिजे. मग आताच्या काल परवा एक प्रश्न सोडवला होता ना आपण, मलप्रभा होती एक पर्याय, दुसरी कोणती होती? घटप्रभा होती का? तुंगभद्रा होती. बरोबर आहे का? ते कुठे मिळतं? त्याला महाराष्ट्राच्या बाहेर. आपण ज्यावेळेस भारत बघू त्यावेळेस होईल ते, पण माहिती असू द्या. कळलं? याच्यावरती मित्रांनो थेटपणे प्रश्न विचारलेला आहे. 17 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. आताच्या फॉरेस्ट मेन्सला होता 2019-20 ला. सांगा. छोट्या मोठ्या नद्या भरपूर आहेत निलेश, काय लोड नाही घ्यायचा त्या नद्यांचा. कृष्णा नदी प्रणालीसाठी खालीलपैकी उपनद्यांचा योग्य पर्याय काय करायचं? मग पहिलं म्हणतंय की भीमा आहे का तिची उपनदी? कृष्णाची नाही का? कोयना आहे का? पंचगंगा. पण वैनगंगा कोणाची आहे? कुणाची बघितली होती? वैनगंगा आहे का? वैनगंगा येईल का मग? पंचगंगा आहे. भीमा, घटप्रभा, पंचगंगा आहे का? कोयना, पंचगंगा.
घटप्रभा बरोबर. भीमा आणि कृष्णेचा संगम कुठे होतो रे? कुरुकुट्टी, रायचूर जवळ कुरुकुट्टी. कृष्णा घटप्रभा. मग अशी काय बघितलं? बागलकोट. पुढं बागलकोट. पंचगंगा म्हटलं तर पुढं नरसोबाची. आणि कोयना म्हटलं तर पुढं कराड. राहील का ध्यानात? तुमच्या बाजूने इथं प्रत्येकाला क्लिअर झालं का? कोणत्या नद्या आणि संगम स्थळे क्लिअर का बाबांनो? उपनद्या आणि संगम स्थळे क्लिअर का? मग जर तुम्हाला उजव्या बाजूच्या म्हटलं तर कोणत्या 5 सांगता रे पटकन? वेण्णा, उरमोडी, वारणा, पंचगंगा, दूधगंगा. राहील का लक्षात? डाव्या बाजूची म्हणली तर येरळा. प्रत्येकाला डावी उजवी क्लिअर का? भीमेची डावी उजवी क्लिअर का? आता मामूभाई केला पितो म्हणलं काय यायला पाहिजे? कोणती? मानगंगा म्हटलं तर मुळामुठा, भामा, इंद्रायणी, कुकडी, वेळ, घोड, सीना. पुढील डावी. कळलं? डावी उजवी. राहील का? भीमेच्या उपनद्या कृष्णेच्या क्लिअर का? डाव्या बाजूने मिळणारी जर कृष्णेच्या 2 उपनद्या सांगा म्हणलं तर महत्वाच्या वेण्णा, येरळा आणि भीमा. ओके. आता खालचा सोडावर आपण आला होता प्रश्न रिपीट. येरळा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? कोणत्या रे? असे येरळावरती 4-5 प्रश्न आतापर्यंत विचारले. कळलं का? येरळावरती किती प्रश्न विचारले? 4-5. आणि 4-5 त्यातले 4 प्रश्न तर आहे ना फक्त तिच्या उपनदीवर विचारले. काय? आणि त्याच्यात 3 प्रश्नामध्ये शब्द वापरलाय डाव्या. काय शब्द वापरलाय? कृष्णेची डाव्या बाजूची एकमेव उपनदी असा शब्द वापरला. ती कोणती मग? येरळा. आणि मग महत्वाचं म्हणजे येरळा ही कोणाची उपनदी मग? कृष्णा. समजलं का? तुम्हाला नद्या आणि उपनद्याच्या संदर्भातला पॉईंट क्लिअर का? त्याच्यावरती प्रश्न विचारला तर तुम्हाला आलं पाहिजे. हा सोडावर एक शेवटचा, नंतर वापस जायचं आपल्याला परत नदीवर. पटकन. पंचगंगा आणि कृष्णा नद्याच्या संगमावर नरसोबाची वाडी आहे का? नरसोबाची वाडी. कृष्णा आणि पंचगंगा. बरोबर आहे का? कृष्णा आणि भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगरामुळे वेगळी होतात. आहे का? वर्धा वैनगंगा नद्याच्या एकत्रित पावाला काय म्हणतात? प्राणहिता. बरोबर आहे का? याच्यामध्ये वर्धा पैनगंगा प्लस वैनगंगा. बरोबर आहे का? असं पण आहे, लक्षात ठेवा. झालं होतं काल तर याच्यामुळे याचं उत्तर काय असायला पाहिजे? 4. म्हणजे किती लाईन स्टेटमेंट जरी आलं तर चुकल का बाबांनो? राहील का? चुकल का? उजव्या बाजूची लक्षात ठेवायचं. कळलं? तुमच्या बाजूने क्लिअर करा, आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. वापस या परत एकदा. नद्यांच्या काठावरची शहरं सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. बरोबर आहे का? मग मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कोणतं लागलं होतं रे? कोणतं? वाई. तुम्हाला प्रत्येकाला माहित असेल वाईचा महागणपती वगैरे कधी गेला असेल वाईला. मराठी विश्वकोशचं मुख्यालय जर बघितलं तर कोणत्या ठिकाणी आहे? वाई या ठिकाणी आहे. वाईला तुम्हाला माहित आहे सुभेदार कोण होता रे वाईचा? अफजल खान होता. माहिती ना? कराड म्हटलं तर प्रत्येकाला क्लिअर का? कृष्णा नदीच्या काठावरतीचे का कराड आहे का? मग जर माऊली असेल तर कोणत्या नदीच्या काठावर असेल? कृष्णा. बरोबर आहे का? त्यानंतर सांगली मित्रांनो आहे का कृष्णा नदीच्या काठावर? आहे का? त्याच्यानंतर कोणतं आहे? औदुंबर. पलूस तालुक्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये औदुंबर येतं. जे कशाचं ठिकाण आहे प्रसिद्ध? दत्त दिगंबर. गेला असेल कोण? नदीच्या काठावरती कोणाचा? दत्ताचं एकदम पवित्र ठिकाण आहे औदुंबर. लक्षात ठेवायचं. आणि नरसोबाची वाडी पण आहे का रे? नरसोबाच्या वाडीला कोणत्या नद्यांचा संगम आहे? 2. कृष्णा आणि त्याच्यानंतर कुरुंदवाड. जे सुद्धा कोणत्या नदीच्या काठावरती आहे? कृष्णा नदीच्या काठावरती आहे. कळतंय का प्रत्येकाला? कृष्णा नदीच्या काठावरची शहरं प्रत्येकाला क्लिअर का? हा, ध्यानात ठेवायचं. मग पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती आहे? कळलं का? मग पंचगंगेच्या काठावरती महत्वाचं शहर कोणतं रे? त्याच्यानंतर इचलकरंजी पण आहे का? आता चर्चेत का इचलकरंजी? देशातली कितवी महानगरपालिका ठरली रे? देशातली. महाराष्ट्रातली कितवी? 28वी का 27वी? 29वी कोणती ठरली? कोणती? लक्षात ठेवायचं बा. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे? कोणत्या? कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहे? कोणत्या? किती येते एकूण? किती? 6. किती आहे? लक्षात ठेवायची. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. कोणत्या 2 प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिका समान संख्येने आहेत? आहे अवघड होईल ना असं केल्यानंतर. असं सगळं आपण सगळं घेऊन लोट नका घेऊ, सगळं होईल शेवटला. ठीक आहे? भोगावती म्हटलं तर मित्रांनो कोणतं आहे धरण मग? आणि काठावरचं शहर म्हटलं तर कोणतं रे? राधानगरी. मानगंगा म्हटलं तर कोणतं? दैवडी. येरळीच्या काठावरती कोणतं आहे? वडूज. दूधगंगेच्या काठावरती कागल. बाणगंगेच्या काठावरती फलटण. हे पण लक्षात ठेवा. बाणगंगा आपल्यासाठी महत्वाची आहे. हिरण्यकेशीच्या काठावरती कोणतं आहे रे? कोणतं? आणि वेण्णा म्हटलं तर कोणतं आहे? मेढा. जावळी तालुका ऐकला असेल तुम्ही, ऐकलंय का? तर त्याचं मुख्यालय मेढा. तर मेढा कोणत्या नदीच्या काठावरती आहे? वेण्णा. समजलं का प्रत्येकाला? इथं तुम्हाला संगम स्थळे, नद्या आणि नद्यांचा क्रम प्रत्येकाला क्लिअर झाला का बाबांनो? परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येकाला हे नद्यांचा क्रम लक्षात राहील का? उजवी बाजू डावी बाजू क्लिअर का? पाठीमागच्या क्लिअर का रे? इथंच करा, इथं लक्ष दिलं तर जास्त परफेक्ट होईल. नंतर केल्यानंतर ते लक्षात राहत नाही वाचलं तर. मग किती वाचा पुस्तक आहेच की तशी वाचायला तुमच्याकडे राहील ना प्रत्येकाला? ऑनलाईन वाले प्रत्येकाला क्लिअर का? कृष्णा. कृष्णा महत्वाची नदी आहे. आता कृष्णेबद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. आपल्याला माहिती की कृष्णा ही कोणत्या बाजूची उपनदी रे? पूर्व बाजूची उपनदी आहे. म्हणजे पूर्व वाहिनी कधी आहे? तिचा जर उगम बघितलं तर कुठं व्हायला पाहिजे रे मग? पुढं महाबळेश्वर. जिल्हा कोणता येतो? तुम्हाला माहित असेल मित्रांनो, महाबळेश्वरच्या 5 नद्यांचा उगम होतो का? ओके. त्यातली महत्वाची वेण्णा. या वेण्णा नदीवरती मित्रांनो असलेला धबधबा कोणता प्रसिद्ध आहे महाबळेश्वर मध्येच? लिंगमाळा. तुम्हाला माहित पाहिजे की वेण्णा नदी वाहत येते, धबधबा तयार करते आणि मग इकडे वाहते. तशी दुसऱ्या बाजूने वाढते त्याच्या विरुद्ध दिशेने कोणती रे? कोयना का कृष्णा? कृष्णा. कृष्णा लक्षात ठेवायचे. आता राज्यसेवा मेन्स 2016 ला प्रश्न आला होता. धोम धरणाचा देखावा कोणत्या व्हॅलीतून दिसतो? मग कोणत्या व्हॅलीतून दिसत असेल? कोणत्या? कृष्णा व्हॅलीतून. आपल्याला माहित पाहिजे कोणत्या व्हॅलीतून असा प्रश्न आला होता. लक्षात ठेवा. कृष्णा नदी आपल्यासाठी महत्वाची आहे, कोयना महत्वाची आहे, सगळं माहिती तुम्हाला. आणि सावित्री पुढे जाते री? पुढे जाते कोकणात उतरते ते 2. कळलं? पुढे बघा. कृष्णा नदी सह्याद्री पर्वतात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ उगम पावते. आणि कृष्णा नदीची उगम स्थानावरची उंची किती आहे? 1220. बाकी हे स्थान पुढे अरबी समुद्रापासून 65 किलोमीटर अंतर. काय गरज नाही. तुमच्यासाठी महत्वाची एकूण लांबी. किती एकूण लांबी मग? किती आहे? झालं क्लिअर? किती लांबी एकूण? आणि मित्रांनो महाराष्ट्रात म्हणलं तर किती रे? महाराष्ट्रात म्हणलं तर किती आहे? 282. मग उजव्या बाजूने उपनद्या म्हटलं तर कोणत्या कोणत्या महत्वाच्या माहिती झाल्या तुम्हाला?
कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वेदगंगा हिचीच आहे, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा आणि मुसी. मुसी नदीच्या काठावरती कोणतं शहर आहे सांगता येईल का रे? भारतात मुसी नदीच्या काठावरती हैदराबाद शहर आहे. कोणतं? हैदराबाद. हैदराबादचं काय प्रसिद्ध आहे रे? बिर्याणी. सर काय नाव आहे म्हणजे चार मिनार. काय प्रसिद्ध आहे? चार मिनार प्रसिद्ध आहे. म्हणजे मला चांगला आठवते, मी एकदा असंच आम्ही गेलो होतो 8वी 9वी होतो, हैदराबादला गेलो होतो आणि मग काय ऐकलं होतं आपण इकडं, तिकडे बिर्याणीला भारी वाटतात वगैरे ना. मग तिकडे गेल्यानंतर ते नंतर खरंच ते बाहेर बघितलं वातावरण तसंच असतं. ती मोठमोठी तपेली असतात का आपल्याला, तपेली पाणी तापवायला वापरतो आपल्या गावाकडं. प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये एक चूल असते, त्या चुलीवरती ते ठेवलेलं असतं. असतं का नाही? नसतं का? असतं. ती मोठमोठी तपेली भगुली ठेवलेली असते माहितीये का? मोकर भात नुसतं खायला. म्हणजे आपली इकडची बिर्याणी चांगली असे तिथल्या बिर्याणी आपल्याला माहित नसते ना हॉटेल भेटेल. तर काय प्रसिद्ध हैदराबादची? ती जाऊ दे बिर्याणी, इकडे वापस आपलं मुस्सी. त्यात कसं आज शनिवार आहे नाही का, काहींचा देवाचा वार बिर असेल. आज उपवास कोणाला आहे ना? खिचडी बिचडी खा चांगली. उपवास म्हणलं की खिचडी खायचा दिवस असते. हंडी सारखं पातळी असते बरोबर. मग उजव्या बाजूच्या म्हणलं तर वेण्णा क्लिअर राहील का लक्षात? कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, तुंगभद्रा, मुसी. मग यातल्या कोणत्या आल्या तुम्हाला आता पेपरला? यातली कोणती आली? घटप्रभा आलती एक, आणि दुसरी आलती तुंगभद्रा. कोणती आलती? तुंगभद्रा. क्लिअर का प्रत्येकाला उजव्या बाजूच्या? आणि डाव्या बाजूची एकमेव लक्षात ठेवायची कोणती रे? येरळा. बाकी ती नंदला, अग्रणी वगैरे ते आहे, पण आपल्यासाठी जास्त महत्वाची कोणती आहे? येरळा. प्रत्येकाला क्लिअर? बाकी मग मला सांगायचं, कृष्णा नदी आणि भीमा नदीचं खोरं कशामुळे वेगळं झालं रे? कशामुळे? शंभू महादेव डोंगर रांगेमुळे. ही लाईन बऱ्याच वेळा पेपरला काय झालेली आहे, विचारलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ही उतारावरती उंच डोंगरावरती उगम पावत असल्यामुळे डोंगराळ प्रदेशातून वाहते, मोठ्या प्रमाणामध्ये खडक कार्य करते आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे कृष्णा खोरं काय झालेलं आहे, सुपीक झालेलं आहे. कृष्णा खोऱ्यामध्ये राज्यात तंबाखूचं कसलं होतंय, सर्वाधिक उत्पादन काढलं जातं. लक्षात ठेवायचं बरं का. आपल्या डोक्यामध्ये असतं फक्त आणि फक्त काय, ऊस. मग बाकीची पिकं नाही का? कृष्णा खोऱ्यामध्ये चांगल्या प्रतीची हळद सुद्धा डेव्हलप केली जाते, बरोबर का? विकसित आहे का? हळद. अजून आलं सुद्धा आहे का रे? चांगल्या प्रतीचं आहे. बाकी मित्रांनो, कृष्णा खोऱ्यामध्ये काय रे, कोणतं खनिज सापडतं? बॉक्साईट हे खनिज सापडतं. बॉक्साईट कोणत्या बाजूला सापडतं रे? आपण बघितलं की अति पावसाच्या प्रदेशामध्ये कोणता खडक सापडतो? बरोबर आहे. जिथं जास्त पाऊस आहे, जांभा आहे, तर आपल्याला कोणत्या बाजूला दिसेल मग सह्याद्रीच्या? सांगा. काही जिल्हे म्हणजे बघा, आपल्यासाठी महत्वाचा आहे सातारा, बरोबर आहे. दुसरा महत्वाचा खाली त्याच्या कोणता आहे? सांगली. आणि त्याच्या खाली कोणता आहे? कोल्हापूर. मग या सातारा, सांगली, कोल्हापूरच्या कोणत्या बाजूला बॉक्साईट सापडत असेल? कोणत्या बाजूला? सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आपल्याला बॉक्साईट सापडत असेल? कोणत्या कोणत्या? पाऊस कुठे जास्त आहे? सह्याद्रीकडे पाऊस जास्त आहे का नाही? मग इकडच्या बाजूला असेल का नाही? मग सातारा, सांगली, कोल्हापूरच्या कोणत्या बाजूच्या तालुक्यांमध्ये सापडेल? कोणत्या? हे समजून घ्यायचं. मग तुम्ही बघतानाच बघितलं की सह्याद्री पर्वत बघितलाय, इकडचा बाजू म्हटलं तर कसली जास्त? पर्जन्याची. इकडची बाजू म्हटलं तर पर्जन्य छायेची. पण तुम्ही जर इकडे गेला तर इकडे काय पाऊस कमी का? तसा लगेच लगेच घाटाच्या खाली उतरलेलं लगे लगे आहे का कमी पाऊस? नाही. पावसाचं प्रमाण कसं आहे? जास्त आहे. मग सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या कोणत्या बाजूचे? पश्चिम बाजू. तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे कोणतं घडी सापडतं? बॉक्साईट. बाकी थोड्याफार प्रमाणामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात काय सापडते? चिनी माती. दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी या दरम्यानची प्रमुख नदी म्हणजे मित्रांनो कोणती आहे? कृष्णा नदी आहे. लक्षात ठेवायचं. कोणती? कृष्णा. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानची? वरती असणारी गोदा, खाली असणारी यांच्यामध्ये कोण आहे मग? कृष्णा. बाकी वाई असेल, कराड असेल, सातारा, औदुंबर, सांगली, मिरज, नरसोबाची वाडी, कोल्हापूर ही कृष्णा खोऱ्यातील महत्वाची ठिकाणं आहे. बरोबर आहे का बाबांनो? सांगली जिल्हा मुख्यालय सुद्धा कृष्णा खोऱ्यात येते का मग? कोल्हापूर जिल्हा मुख्यालय कृष्णा खोऱ्यात येते का? आणि सातारा जिल्हा मुख्यालय कोणत्या खोऱ्यात येते मग? कृष्णा. कृष्णा खोरे प्रामुख्याने महाराष्ट्रात कोणत्या 3 जिल्ह्यात पसरले, तर ते कोणते 3 जिल्हे पाहिजे रे? सातारा, सांगली, कोल्हापूर. क्लिअर का प्रत्येकाला? 100% यायला पाहिजे. बाकी मित्रांनो, त्याच्यावरती अलमट्टी, श्रीशैल्यम आणि नागार्जुन सागर ही महत्वाची धरणं आहे. लक्षात ठेवायचं. अलमट्टी धरण माहिती का तुम्हाला? या धरणामुळे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला होता, बरोबर आहे का? म्हणजे कोल्हापूरमध्ये जे नद्यांचं पाणी फुगण्याचं कारण आहे ते कोणत्या धरणाचं आहे? अलमट्टी. बरोबर आहे का? अलमट्टी धरण येतं कोणत्या राज्यात? कर्नाटक. याच्या जलाशयाचं नाव काय सांगता येईल का? कुणाला एखादं तरी कोण आहे का तिकडे सांगलीचं आपलं? तिकडे फिरायला जातात ना ते कुडाल संगमिंग? कोल्हापूरचं आहे का? तुम्ही जात नाही का फिरायला खाली तिकडे? लाल बहादूर शास्त्री. काय नाव आहे? लाल बहादूर शास्त्री सागर म्हणून या धरणाचं नाव आहे. ते कोणतं आहे? अलमट्टी. श्रीशैल्यमला गेला असेल कोणतरी, बरोबर आहे का? आणि नागार्जुन सागर ही धरणं कोणत्या नदीवरती मग? कृष्णा नदीवरची महत्वाची धरणं आहे. लक्षात ठेवा. बाकी कृष्णा कसली वाहिनी नदी रे? महाबळेश्वर येथे उगम झाला, बरोबर आहे. दक्षिण भागात सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कृष्णा नदीचं खोरं, आणि खोऱ्याला काय म्हणलं जातं? अप्पर कृष्णा म्हणलं जातं. का बरं अप्पर कृष्णा म्हणत असेल? कारण हे वरच्या बाजूचं खोरं आहे, बरोबर आहे का? वरच्या बाजूचं खोरं म्हणजे अप्पर कृष्णा. आता अप्पर एक प्रश्न बघा तुम्हाला ह्याच्यात येतो इतिहासामध्ये. अप्पर बर्मा ऐकलं असेल ना? अप्पर बर्माचं एकीकरण करणारा गव्हर्नर जनरल कोणता रे? डलहौसी नाही. कोणतं सांगते? अप्पर बर्मा म्हणलं तर लक्षात ठेवायचं डफरी. अप्पर डफ्फर लक्षात ठेवायचं. काय? अप्पर डफ्फर. आणि खालचा आलं, खालचा बर्मा, लोअर बर्मा, तर डलहौसी देण्यात ठेवायचं. खालचा धोरण कोणाचं आहे? खालचा बर्माचं एकीकरण करणारा कोण? वरचा बर्मा आलं तर अप्पर बर्मा आणि लोअर बर्मा. अप्पर बर्मा म्हणजे कोण मग? डफरी. अप्पर काय काय देणार राहते बाबा लय आपल्याकडे. तुम्ही फक्त अभ्यास करत राहा भरपूर सारे, आणि याच्यावर प्रश्न पण आलाय खालचा धोरणावरती. ध्यानात ठेवा. राहील का ध्यानात बाबांनो? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं का? राहिलं ना? चला. महादेव डोंगर रांगेने भीमा कृष्णा नद्या काय झालेल्या आहेत? वेगळ्या झालेल्या. बाकी कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या 4 राज्यातून वाहत जाऊन पुढे मिळते मित्रांनो. मछलीपट्टणम येथे दिवी बेटाजवळ बंगालच्या उपसागराला मिळते. आता आपल्याला एक गोष्ट अजून एक माहित असते, तुम्हाला माहित असेल की वरून वाहणारी मित्रांनो गोदावरी आहे, बरोबर आहे का? गोदाचे का? त्याच्या खाली कोणती आपली? कोणती आहे?
बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचते का पण ती तुमची भीमा? बरोबर आहे. गोदावरी त्याच्या खाली कोणती मग? कृष्णा त्याच्या खाली कोणती रे? कावेरी. आणि याच्यावरती कोणती आहे? भारतात कोणती आहे? महानदी. मग महानदी, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी ह्या महत्वाचं. आणि या नद्यांना मिळताना इथं सरोवर तयार झाले. मग महानदी गोदावरीच्या दरम्यान कोणतं सरोवर तयार झालं सांगते? कोणतं आहे? चिल्का. कोणतं आहे? चिल्का. त्याच्यानंतर मित्रांनो इथं तयार झालं या दोघांच्या त्रिभुज प्रदेशामध्ये मध्ये कोणतं आहे? गोदा आणि कृष्णाच्या मध्ये कोल्हेरू. आणि कृष्णा आणि कावेरीच्या मध्ये जे तयार झाले ते कोणतं आहे? पुलिकत. ऐकली तर असते ना कधीतरी? नाही ऐकली सरोवर? कधीच नाही ऐकली ना. आपल्याला सरोवरांचा काय संबंध आहे? आपला आणि फक्त नाल्याचा संबंध आहे. हा. या त्रिभुज प्रदेशामध्ये मग गोदा आणि महानदी म्हणलं तर कोणती आहे? चिल्का. गोदा कृष्णा म्हणलं तर कोल्हेरू. कृष्णा कावेरी म्हणलं तर पुलिकत. हे लक्षात असू दे. बंगालचा उपसागर आपण ज्यावेळेस नदीमध्ये जाऊ त्यावेळेस ते बघू. पण माहिती असू दे याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. कळतंय का? जे पॉईंट मी लिहित असतो ते लिहायचे माझ्या बरोबर कुठेतरी साईडला. मी बरंच काय बोलत असतो. सगळं तुमच्या नोट्स मध्ये असेल असं काय नसतं, लक्षात ठेवायचं. दरम्यान म्हणतात प्रश्न येतो आपल्याला की कृष्णा आणि गोदावरीच्या दरम्यान कोणतं सरोवर आहे? चिल्का सरोवर कुठे वसलेला आहे? असे प्रश्न आलेले पण आहेत. त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. समजलं? चिल्कावर येऊन गेला प्रश्न. चिल्का हे कोणत्या राज्यात येतं? कोल्हेरू कुठे येतं? कर्नाटक. तिथं काय समुद्र किनारपट्टीवर पलीकडे गेल्यावर. आंध्र प्रदेश. आणि इकडे पुलिकत म्हणलं तर आंध्र आणि तमिळनाडूच्या बॉर्डरवरती आहे. लक्षात ठेवायचं. जमते का? ऑनलाईन वाले आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय? ध्यानात ठेवा, आपल्यासाठी महत्वाचं आहे. नद्या काय करतात रे? स्वतः बरोबर गाळ वाहून आणतात. बरोबर आहे का? आणि पुढे डिपॉझिट करतात समुद्राला मिळणे आधी. मग तिथे छोटे छोटे काय म्हणतात? ट्रिब्युटरी म्हणतात अशा छोट्या छोट्या. आणि मग इथं काय तयार होतं रे मित्रांनो? त्रिभुज प्रदेश तयार होते. म्हणजे त्रिभुज प्रदेशामध्ये जी सरोवर तयार झाली ती कोणती सरोवर आहे? मग चिल्का, कोल्हेरू आणि पुलिकत. लक्षात ठेवायचं. चिल्का सरोवर हे सर्वात मोठं कसल्या पाण्याचं असेल? खाऱ्या पाण्याचं. भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं म्हणलं तर चिल्का. सर्वाधिक क्षारता वाला आलं तर लक्षात ठेवायचं सांबर सरोवर. कोणतं? सर्वाधिक क्षारता ज्याचे आहे ते सांबर सरोवर आहे राजस्थान मधलं. सर्वात मोठं गोड्या पाण्याचं आलं तर उलर. काश्मीर मध्ये आहे ते. कोणतं? उलर. उलर आणि ताल ऐकले असतील सरोवर. ऐकलेत का? कोणती नदी ती? राजेश्वरला प्रश्न झेलम बघू आपण. नदी प्रणाली तिथं गेल्यावर त्या गोष्टी होतील. ध्यानात ठेवा. सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं म्हणलं तर कोणतं? चिल्का. कोणतं? चिल्का. सर्वात मोठं गोड्या पाण्याचं म्हणलं तर उलर. लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रात एक उल्कापातामुळे तयार झाले. कोणतं? उल्कापात. कोणतं? लोणार. सगळ्या गावाला पाठ असेल ना. मग सगळा तालुका कोणता आहे लोणारला? बुलढाणा तालुका आहे. लोणारला लोणारच तालुका आहे. तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. झालं का क्लिअर? आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपली इथे मित्रांनो भारतात एक तरंग सरोवर आहे जे फुमडी बेटांसाठी प्रसिद्ध आहे. तरंग त्या बेटांसाठी सांगता येईल कोणतं आहे? तरंग त्या बेटांसाठी प्रसिद्ध असलेलं सरोवर. हे झालं नाही. उलर पण नाही. लोकटक सरोवर ऐकले का? लोकटक सरोवर मणिपूर. लक्षात ठेवा. कोणतं? यस राहुलनी सांगितलं. लोकटक सरोवर मणिपूर. जगातला सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कुठे दिसतोय आपल्या इथं वरती? सुंदरबन. कोणता दिसतो? सुंदरबन. लक्षात ठेवायचं. ते गंगा नदीच्या संदर्भात बोलू आपण. झालं का क्लिअर सगळ्यांना? जमलं का बाबांनो? सह्याद्री पर्वत, शंभू, महादेव, डोंगरांग आणि कृष्णा खोरं काय केलेलं आहे? मर्यादित केलेलं आहे. विसरायचं नाही. मला वाटतंय सगळ्यांना कृष्णा नदी समजली असेल. समजली का? कृष्णा नदी प्रत्येकाला कळाली का बाबांनो? कृष्णा नदी कुठे उगम पावते म्हणलं तर पटकन बोला. सगळ्यात पहिली उजव्या बाजूने मिळणारी नदी म्हणलं तर कोणती? दिला. कोणती रे? कोणती? दुसरी. पुढे मिळते उरमुडी. कोणती? त्याच्यानंतर कराडला कोणती मिळते? त्याच्यानंतर ब्रह्मणाला कोणती मिळते? हरिपूरला. नरसोबाची वाडी म्हणलं तर. तिकडे दंतेवाडा, दत्तवाडा म्हणलं तर कोणती? दूध. बागलकोट म्हणलं तर घटप्रभा. बागलकोट म्हणलं तर घटप्रभा. लक्षात ठेवायचं. आणि कुरुपट्टी जवळ कोणती मिळते तिला? कोणती? समजलं का? कृष्णा नदी. चुकल का आता? डाव्या बाजूने मिळणारी म्हणलं तर ऊसासाठी, त्याच्यानंतर तंबाखूसाठी प्रसिद्ध खोरं आहे का? कोणतं? कडी सापडतं म्हणलं तर कोणतं रे? बाकी मित्रांनो इथं जर बघितलं तर आपल्याला 11 मारुतींची स्थापना या खोऱ्यामध्ये केलेली दिसते. कुणी केली 11 मारुतीची स्थापना? समर्थ रामदास स्वामींनी मित्रांनो 11 मारुतीची स्थापना केलेली आहे. आयोगाचा प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ कुठं लिहिला? तर दासबोध ग्रंथ त्यांनी लिहिला होता मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये सुंदरबन या ठिकाणी. कोणता? सुंदर मठ. लक्षात ठेवायचं. कोणता? सुंदर मठ. शिवथरगळ ऐकले तरी? मग त्या शिवथरगळला मित्रांनो त्यांनी दासबोध या ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. पोतले म्हशीचे काळे कुळकुळीत ओळी चाललेला ढाळेले मुक्तमाळा जे ऐकले कधी? नाही ऐकलं असलं काय? शाळेत होतं आपल्याला. कळलं? नाही लक्षात? तर ते दासबोध ग्रंथाचे. आणि त्यांच्या समाधीवरती प्रश्न आला होता. त्यांची समाधी कोणत्या किल्ल्यावरती आहे? सज्जनगड. साताऱ्यामध्ये सज्जनगड. लक्षात राहील का आपल्याला? आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. विसरू नका. समजलं? 11 मारुतीची ठिकाणं आपण पर्यटन चॅप्टर मध्ये सगळी डिटेल मध्ये करूया. प्रत्येकाला क्लिअर झालं? बाकी मित्रांनो आता बेसिक मध्ये बघा फक्त. याचं मी तुम्हाला नोट्स मध्ये असेल, फक्त लक्षात द्या. नदीचं नाव कोणतं आहे रे? उगम कुठे आहे? मस्कोबा डोंगर, फलटण, साताऱ्यामध्ये. एकूण लांबी किती आहे? 125. बाकी ब्रह्मणाळ या ठिकाणी संगम होतोय का रे? डाव्या बाजूने मिळणारी उपनदी का? आणि तिच्यावरती येरवडी नावाचा डॅम आहे, हे देखील लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची उपनदी आहे कोयना. बरोबर आहे का? कोयना मित्रांनो कुठे उगम पावते रे? एकूण लांबी म्हणलं तर 119. लक्षात ठेवायचं. आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय? मोरणा आणि वांग या तिच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. शिवसागर जलाशय या कोयना धरणावरती आहे. बरोबर आहे का रे? कोयना धरणाचं जलाशयाचं नाव कोणतं आहे? शिवसागर. महाराष्ट्रातलं सर्वाधिक क्षमतेचं सर्वात मोठं जलविद्युत केंद्र. बरोबर आहे का? जिथं भूमिगत विद्युत केंद्र आहे आणि जिथं लेक टॅपिंगचा यशस्वी प्रयोग झाला होता 99 आणि 2012 ला. बरोबर आहे का? मग 1999 ला लेक टॅपिंग वरती प्रश्न आला होता. 1999. आता काल परवाची गट कमी झाली का? त्याच्यात प्रश्न आला होता की लेक टॅपिंगचा प्रयोग कोणत्या धरणात करण्यात आला? कोणत्या धरणात? मग
कोयना, लक्षात ठेवा. बरोबर आहे. एकूण लांबी आहे 119 आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कृष्णा कोयन्याचा संगम कुठं होतोय? प्रीती संगम कराड. झालं ना बोलून आपलं सगळं. तिसरी महत्वाची वारणा आहे. वारणा मित्रांनो प्रचितगड भागामध्ये सांगलीच्या ज्या आहे तिथं तिचा उगम होतो आणि एकूण लांबी किती तिची? 104. बाकी कृष्णा नदीशी पुढे संगम होतो तिचा हरिपूर. याच्यावरती चांदोली नावाचा डॅम आहे. कोणता? चांदोली नावाचं राष्ट्रीय उद्यान पण आहे का रे? मग कोल्हापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यांमध्ये हे काय बसलेलं आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरले. राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय? नॅशनल पार्क. कोणते कोणते 4 जिल्हे? हे 3 तर पाठ आहे तुम्हाला, सांगली, सातारा आणि चौथं देण्यात ठेवायचं प्रश्न आला. आपण ज्यावेळेस अभयारण्य बघू, राष्ट्रीय उद्यान बघू त्याच्यात होईल. या चांदोली डॅम जो आहे तो कोणत्या नदीवरती आहे? वारणा. त्याच्या जलाशयाचं नाव कोणतं आहे? वसंत सागर. प्रत्येकाला क्लिअर का? तुम्हाला हे सगळे सागर क्लिअर होणं गरजेचं आहे. मी ते सागर पण दाखवतो. त्याच्यानंतर आहे भोगावती नदी. भोगावती नदीचा उगम कुठे होतो मित्रांनो? कोंडा घाट परिसर, कोल्हापूर. बरोबर आहे. एकूण लांबी किती तिची? 99. हिच्यावरती उपनद्या म्हणलं तर हिच्या 3 महत्वाच्या, कुंभी, धामणी आणि तुळशी. बाकी हिच्यावरती राधानगरी धरण आहे, लक्ष्मी सागर जलाशय जे राजर्षी शाहू महाराजांनी बांधले. बरोबर आहे का? 2021 ची मेन्स याच्यावरती इतिहासात प्रश्न आला होता. याच्यावर काय 2021 ची मेन्स इतिहासामध्ये प्रश्न आला होता की राजर्षी शाहू महाराज यांनी बांधलेलं राधानगरी धरण कोणत्या नदीवरती आहे? कोणत्या? भोगावती. जलाशयाचं नाव काय आहे? लक्ष्मी सागर. काय आहे? लक्ष्मी सागर. त्याच्यानंतर पंचगंगा नदी आहे. उगमस्थळ प्रयाग, कोल्हापूर. इथं 5 नद्या एकत्र येतात आणि म्हणून तिला पंचगंगा म्हणतात. लांबी आहे 83. कुंभी, धामणी, तुळशी, कासारी, भोगावती आणि गुप्त म्हणलं तर कोणती रे? सरस्वती. कोल्हापूर शहर कोणत्या नदीच्या काठावरती मग? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणलं तर पंचगंगा. कोणती आहे? कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणलं तर पंचगंगा. आणि शेवट येते दूधगंगा. भोलाकरवाडी कोल्हापूरमध्ये तिचा उगम आहे. 69 किलोमीटर. उपनदी म्हणलं तर वेदगंगा, जिच्यावरती काळमावाडी नावाचं धरण आहे. ज्या जलाशयाचं नाव काय आहे? राजर्षी शाहू सागर. काय आहे? राजर्षी शाहू सागर. आता फक्त जाता जाता एक फास्ट ट्रॅक पद्धतीने तुम्हाला जलाशयाची नावं सुद्धा आपल्या जवळ आहेत, तर ती पटकन बघा म्हणजे तुम्हाला क्लिक होईल, कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेत पोरांनो. जलाशयांची नावं कळलं? आता आपण यशवंत सागर बघितलं का रे? कोणत्या जलाशयाचं नाव आहे यशवंत सागर? कोणत्या? उजनी. कोयना जलाशयाचं नाव कोणतं आहे? कोणतं? शिव. विष्णुपुरीचं नाव बघितलं होतं? शंकरराव चव्हाण मित्रांनो, नांदेडचे. बरोबर आहे का? अशोकराव चव्हाण यांचे वडील जे महाराष्ट्राचे काय होते? मुख्यमंत्री होते. त्यांच्या नावावर या जलाशयाचं नाव काय आहे? शंकर सागर. त्याच्यानंतर मुळा नदीवरती मित्रांनो नगरमध्ये असणार कोणतं आहे? संत ज्ञानेश्वर सागर. चांदोली डॅमचं नाव काय बघितलं होतं आपण? वसंत. दूधगंगा जलाशयाचं नाव कोणतं झालं आता? राजर्षी. भंडारदरा मित्रांनो प्रवरा नदीवरती असणार ऑर्थर सरोवर किंवा विल्सन डॅम, विसरायचं नाही. टिंबे जलाशयाचं नाव बघितलं का आपण? टिंबेचं नाव काय आहे? कोणतं आहे? कोणतं आहे? बाबूगेनू जलाशय. आपल्यासाठी महत्वाचं बाबूगेनू. जर मित्रांनो यशवंत सागर आलं तर कोणत्या नदीवरती असेल रे? बोला. यशवंत सागर म्हणलं तर कोणता? यशवंत सागर. जलाशयाचं नाव कोणतं असेल मग? उजनी जलाशयाचं नाव असेल का? नदी म्हणलं तर भीमा नदी. बरोबर आहे का बाबांनो? जर मी इथं लिहिलं शहाजी सागर, शहाजी सागर आलं तर काय लक्षात ठेवायचं? माणिक डोह. माणिक डोह म्हणलं नदी कोणती असेल रे? कोणती नदी आहे? उकडी. विसरायचं नाही, आपल्यासाठी महत्वाचं आहे. जर मी त्याच्या खाली लिहिलं मित्रांनो वीरबाजी पासलकर जलाशय, आपण बघितलंय वीरबाजी पासलकर म्हणल्या कोणत्या धरणाचं नाव आहे? कोणतं रे? वरसगाव धरणाचं नाव म्हणजे वीरबाजी पासलकर. नदीचं नाव जर बघितलं तर कोणती आहे? मोसी नदी. कोणती नदी आहे? मोसी. विसरायचं नाही. त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं होतं पानशेत धरणाचं नाव, ते म्हणजे काय? तानाजी सागर. बघा लक्षात, इथं बऱ्याच वेळा कन्फ्युज होतं, तर ध्यानात ठेवायचं मित्रांनो तानाजींच्या शेतात आंबा. बरोबर आहे का? मग पानशेत म्हणलं तर काय लक्षात ठेवायचं? पानशेत धरणाचं नाव तानाजी सागर. नदी म्हणलं तर कोणती आहे? आंबी नदी. कोणती नदी आहे? आंबी. परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला यशवंत सागर, शहाजी सागर, वीरबाजी पासलकर, तानाजी सागर. त्याच्यानंतर मित्रांनो अप्पर वर्धा आहे. बरोबर आहे. या जलाशयाचं नाव आहे नल दमयंती सागर. काय? नल दमयंती सागर. मग नल दमयंती सागर म्हणलं तर कोणत्या नदीवरती असेल रे? वर्धा. बरोबर आहे का? सर इथं वर्धा लिहा आणि इथं अप्पर वर्धा लिहा. धरणाचं नाव अप्पर वर्धा डॅम येतं. कळलं का प्रत्येकाला? याच्यावरती सुद्धा आपल्याला थेटपणे प्रश्न विचारलेला आहे. डायरेक्ट प्रश्न विचारला तर आपल्याला हे जलाशयाची नावं सुद्धा क्लिअर राहणं गरजेचं आहे. यशवंत सागर म्हणलं तर कोणतं? उजनी. त्याच्यानंतर नाथ सागर म्हणल्यावर रे? नाथ सागर. मग नाथ सागर म्हणलं तर जलाशयाचं नाव कोणतं आहे? जायकवाडी. नदी कोणती असेल रे? कोणती? गोदावरी. विसरायचं नाही, गोदावरी. कळलं? तर ही सगळी धरणं तुम्हाला पाठ पाहिजे, डॅम पाठ पाहिजे. डॅमच्या जलाशयांना काय म्हणतात हे क्लिअर असणं गरजेचं आहे. समजलं का? 100% प्रत्येकाला क्लिअर झालं का? जायचं पुढं. ओके. आता नदी काय अडचण आहे कृष्णा? अडचण का? अडचण खडचण हा काय नाही. चला पुढे. आता पुढची महत्वाची नदी मित्रांनो, त्याचं उत्तर काय रे? राहिलेलं यायचं लिहित नाही रे, पटापटा लिहा ना, म्हणजे आपल्याला वेळ इतका चाललाय की सांगायला नको. नदी प्रणाली जर ही एवढ्या दिवस चालली तर भारताची तर तुम्हाला भारत चालेल त्याला तर सोपा बरं का? नाही तर याच्यापेक्षा मला हाय माझ्या आई वैद. तसे तांबी तानाजी सागर, वरसगाव वीरबाजी पासलकर, राधानगरी लक्ष्मी सागर, भाटघर येसाजी कंक सागर. हा भाटघरचं लिहा. त्याच्यावर पुढे अजून लॉईड धरण पण लिहा. येसाजी कंकला कोणता? लॉईड. माणिक डोह, शहाजी सागर, जायकवाडी, नाथ सागर, उजनी, यशवंत सागर, कोयना, शिवसागर, विष्णुपुरी, शंकर सागर, वैतरणा, मोडक सागर, मुळा, संत ज्ञानेश्वर, चांदोली, वसंत सागर, दूधगंगा, राजर्षी शाहू, डिंबे, बाबूगेनू आणि अप्पर म्हणलं तर अप्पर वर्धा नल दमयंती सागर. सोपे झालंय ते. काय नाही तुमच्या वहीत आहे म्हणलं काय करायची लिहायची गरज नाही. दिलं का? हा नोट्स मध्ये 41 पेज नंबर आहे. हा कोणत्या लेक्चर झाल्यानंतर नोट शेअर करत चला. एवढेच फक्त नदी, बाकीच्या नाही. एक्स्ट्रा म्हणजे का तर तुम्हाला ते चार्ट वगैरे नाही तुमच्याजवळ म्हणून लिहायला त्याच्यात वेळ जाते म्हणून. याचं उत्तर काढायचं 88. चढवा. प्रत्येकाला आलं पाहिजे पटकन. काय उत्तर येईल रे? काय उत्तर येईल? 4 येईल का? सोपं आहे का? उजनी म्हणलं तर काय पाहिजे? यशवंत सागर. आणि कोयना म्हणलं तर शिवाजी
कोणत्या धरणाला विल्सन डॅम म्हणतात? त्याला ऑर्थर सरोवर म्हणून ओळखलं जातं. कोणतं रे? लोअर वर्धा, अप्पर वर्धा मग काय असेल? आणि उजनी म्हणजे यशवंत. हा सोडवा बरं. कोयना, भंडारदरा, अप्पर वर्धा, जायकवाडी. कोयना म्हणलं तर भंडारदरा, अप्पर वर्धा, जायकवाडी. चुकल का ते? हा सोडव. भीमा म्हणलं तर यशवंत. कोणता जलाशय रे हा? हा, तुम्हाला ते पण जमलं पाहिजे, नाही तर फक्त तेवढं झालं म्हणजे संपलं. तानाजी सागर जलाशयाचं नाव काय? पान, शहाजी सागर, माणिक आणि येसाजी कंक, भाटगर. वा, एक नंबर. चला मग भीमा म्हणल्यावर कोणतं पाहिजे? यशवंत. कुकडी म्हणल्यावर वेळवंडी आणि मुठा. आता मुठाच्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं? आंबी. काय पाहिजे होतं? आंबी. पण मुठ्याची उपनदी कोण आहे? आंबी, म्हणून ते आहे. कळलं का? उत्तर काय पाहिजे मग? एक. कळलं का बाबा? हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. आता हे पण सेम तसं कोयना जलविद्युत प्रकल्प, उपनदी कोयनावरती उभारलाय. धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? शिवसागर. पूर्वेकडे वाहणारं पाणी पश्चिमेकडे वळून चिपळूण तालुक्यात कोपरी येथे एक मोठं वीज केंद्र उभारलं. तर हे सुद्धा करेक्ट आहे. कळलं? आणि अजून एक बरं का, तुमच्यातले बरेच जण मला प्रश्न पाठवतात कसले आयोगाचे प्रश्न. सर याचं उत्तर हे दिलंय, पण तुम्हाला एक सांगू का, तुम्ही चेक करताना नीट करता, वापरताना पुस्तक ऑथेंटिक वापरा, नाहीतर डायरेक्ट आयोगाचे प्रश्न एमपीएससी मटेरियल वेबसाईट आहे, इथं तुम्हाला डायरेक्ट प्रत्येक पेपरचे तुमच्या त्या इयर वाईज प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. कळलं? एमपीएससी मटेरियल वरती जायचं, क्वेश्चन पेपर सर्च करायचे, त्याच्यामध्ये पीएसआयचे अख्खे 2011 पासून पीएसआयचे मेन्स फ्री सगळे. कळलं का? ते बघत चला, नाही तुमच्यातले काय करतात, 2-3 एखादा प्रश्न पाठवतात त्याचं उत्तर दिले, पण प्रत्यक्षात तो सेकंड क्लास पण झालेला असतो. कळते का? हे पण बघत चला, कारण बरेच जण मला प्रश्न पाठवतात आणि मग म्हणतात की सर या पुस्तकामध्ये याचं उत्तर हे दिले. कळलं? ते उत्तर बित्तर त्यांच्याकडून ते राहिलेलं असते, एक तर अशी गोष्ट पण असते, त्यांना ठेवत चला. त्याच्यामध्ये बघा, नाही तर कसं चुकीचं लक्षात ठेवतात ते काय होईल, पेपरला सुद्धा चुकून जाईल. आता पुढची महत्वाची नदी मित्रांनो, तिचं नाव आहे गोदावरी. चला टायटल टाका. महत्वाची पुढची नदी आहे गोदावरी. हे बघा, बालकृष्ण कुमार किंवा बालकुमार ज्या हा त्याच्यात नाहीये, मी म्हटलं की असं नाही देणार नाही, मी दिलेली पण होती, पण त्याच्यामध्ये काहीतरी ते चेंजेस करतील, रयत प्रबोधीचा लोगो बिगो लावतील आणि मग तुम्हाला आज ते प्रोव्हाइड करतील. टेन्शन घेऊ नका. कळलं? हो. काय आलं? काय काय आलं? खुद काय येतोय? चला, गोदावरीचा उगम कुठं होतोय रे? सगळ्यात पहिल्यांदा कुठं होतोय? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदीचा काय होतोय? उगम होतोय. आणि गोदावरी मित्रांनो कोणत्या दिशेला वाहते? मग पूर्व दिशेला वाहते. तो आपल्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मगिरी डोंगर तो कुठे येतो रे? त्र्यंबकेश्वर, नाशिक. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतोय? गोदावरी नदीचा उगम होतोय. गोदावरी म्हणजे मित्रांनो काय आहे? तर काय आहे मित्रांनो? पाणी किंवा गायी देणारी. बरोबर आहे का? गोदावरी म्हणजे काय आहे? गायी किंवा पाणी देणारी, गायीचं पोषण करणारी असा तिचा अर्थ आहे. तर दक्षिण भारताची काय म्हणतात रे? गंगा. का बरं हिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? कोण सांगाल का मला? काय काय दक्षिण भारताची गंगा तिला म्हणतात का? हा, जुनी पण आहे मोठी पण आहे म्हणून दक्षिण भारताची गंगा. असं कसं सांगते पण? हा बरोबर आहे. कोणते सांगा काय? अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे गंगेचा आणि गोदेचा उगम एकाच ठिकाणी झालेला आहे असं मानलं जातं. आणि ही जमिनी खालून कुठे उत्पन्न झाली आहे? म्हणजे गंगा जरी वर झाली असेल तरी जमीन उगम दोघींचा एकाच ठिकाणी झालाय, पण ही जमिनी खालून कुठे उत्पन्न झाली आहे? नाशिक त्र्यंबकेश्वरला झाली, म्हणून हिला काय म्हणतात? दक्षिण भारताची गंगा. दोघींचाही उगम एकाच वेळी झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल. हा, जसं गंगेला त्रिपथगामिनी असं म्हणतात. काय म्हणतात? त्रिपथगामिनी. विसरायचं नाही, कधी कधी प्रश्न येतो त्याच्यावरती सुद्धा. आपण ज्यावेळेस भारतात जाऊ त्यावेळेस बोलू. पण गोदावरी नदीचा उगम म्हटलं तर कोणतं ठिकाण मित्रांनो? ठिकाण ब्रह्मगिरी. एकूण लांबी म्हणलं तर किती आता? 1465. भारतामध्ये जलवाहन क्षेत्र आहे असं भरपूर सारं. त्यातली महाराष्ट्रातली लांबी म्हणली तर किती रे? मग महाराष्ट्र पठारावरचं सर्वात मोठं नदी खोरं म्हणून याच्याकडे बघायचं का? महाराष्ट्र पठाराचा एकूण किती भाग व्याप्त रे? किती? महाराष्ट्राचे एकूण 49% आणि भारताचं म्हणलं तर 10%. आता इथं आलं परत एकदा उजवी आणि दुसरे म्हणजे डावी. आता आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल ना, बरोबर आहे का? तुमच्या बाजूने लक्षात ठेवायचं उजवी आणि डावी. मग उजव्या बाजूने मिळणारी पहिली कोणती दिसते रे? दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा, मांजरा, मनेर. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा बघावं लागेल. त्या गोष्टी पहिल्यांदा बघू आणि नंतर आपण पुढे जाऊ. दिसतंय का? तसं काय दिसत ना? पुढच्यांना दिसत असेल, मागच्यांचं काय? नाही, काढायला वेळ खूप जातो त्याच्यामुळे ते काढायला ते तास त्याच्यात जायचं. आता दिसायला काय अडचण नसावी. दिसतंय का? अजूनही दिसते ना रे? आता ऐका तर ना. दिसलाय. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतोय रे? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतोय? गोदावरी नदीचा उगम होतोय. ठिकाण कोणतं आहे आपल्यासाठी महत्वाचं? कोणतं? त्र्यंबकेश्वर. मग या त्र्यंबकेश्वरला मित्रांनो गोदावरीचा उगम होतोय आणि मग ती वाहत वाहत मित्रांनो खाली गेल्यानंतर तिला पहिली नदी येऊन मिळते जी कुलम डोंगरामध्ये उगम पावते. ती म्हणजे कोणती झाली? दारणा. मग मला सांगायचंय दारणा ही कोणत्या बाजूची तिची उपनदी झाली? कोणत्या बाजूची रे? उल्लंग डोंगरामध्ये उगम पावणारी दारणा ही मित्रांनो कोणत्या? गोदावरीची कोणत्या बाजूची उपनदी झाली? उजव्या. बाकी मित्रांनो वणी डोंगर रांगेमध्ये उगम पावणारी वणी डोंगरातून येते आणि तिला मिळते ती कोणती आहे? कादवा. मग मित्रांनो आपल्याला माहित पाहिजे की दारणा ही सायखेड्याला मित्रांनो नाशिकमध्ये एकत्र येते. तशी नांदूर मधमेश्वर या ठिकाणी कोणती नदी मिळते तिला? कादवा. नांदूर मधमेश्वरला मित्रांनो महाराष्ट्राचं काय म्हणतात? भरतपूर म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्राचं भरतपूर. असंच पक्षी तज्ञ सलीम अलींनी ज्या ठिकाणाला म्हटलं तो ठिकाण कोणतं आहे? नांदूर मधमेश्वर. माझ्या बरोबर जर काढलं बिडलं तर चांगलं होईल, म्हणजे आपल्या बाजूने लक्षात पण येईल आणि ध्यानात पण राहील. तुमच्या नोट्स मध्ये टाकेल मी, तिथं केलं तरी चालते, नसेल काढायचं पण लक्ष तरी द्या किमान. म्हणजे त्र्यंबकेश्वरला उगम पावल्यानंतर तिला पहिल्यांदा उजव्या बाजूने येऊन मिळणारी कोणती आहे? कोणती? मग दारणा ही कोणत्या बाजूची उपनदी झाली? कोणत्या?
उजव्या. त्याच्यानंतर मित्रांनो तिला वरून वणी डोंगरामधून उगम पावणारी एक नदी येऊन मिळते. तिचं नाव कोणतं आहे रे? कादवा. कोणत्या ठिकाणी तिला येऊन मिळते? नांदूर मधमेश्वर. मग गोदावरी आणि कादव्याच्या काठावरती कोण वसलंय? कोण? नांदूर मधमेश्वर वसलेला आहे, ज्याला महाराष्ट्राचं काय म्हणतात? भरतपूर. इथं मित्रांनो पक्षी अभयारण्य आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण इथं मोठ्या संख्येने काय येतात? पक्षी येतात. आता आपल्यासाठी महत्वाची मित्रांनो पुढची नदी आहे अकोले. या ठिकाणी एक उगम पावणारी नदी आहे. अकोले माहिती प्रत्येकाला? अकोले तालुक्यात कोणतं शिखर सर्वोच्च आहे रे? सो अकोल्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये एक नदी उगम पावते, नाव तिचं आहे प्रवरा. मित्रांनो प्रत्येकाला माहित असेल की संगमरवर असेल, नेवासे असेल, जी शहरं ज्या नदीच्या काठावर असते ती कोणती नदी? प्रवरा. वाहत वाहत येते मित्रांनो, संगमनेरवरून पुढे जाते आणि मित्रांनो पाचेगाव नावाचं ठिकाण आहे. कोणतं? पाचेगाव, नेवाशा जवळ. ते त्या ठिकाणी ती कुणाला जाऊन मिळते रे? कुणाला? मुळेला. म्हणजे तिची महत्वाची उपनदी कोणती आहे? मुळा. मुळाची मित्रांनो रतनगड नावाचा किल्ला आहे. ऐकलाय कधी रतनगड? छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता किल्ला, जेवेल ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्या किल्ल्याला ओळखला जातो तो किल्ला कोणता आहे? रतनगड. बरोबर आहे. सह्याद्री पर्वतामध्ये हरिश्चंद्रगडाच्या शेजारीच येतो हा. आणि मग हरिश्चंद्रगडाच्या शेजारी असणाऱ्या रतनगडला कोणती नदी उगम पावते? मुळा. आणि या मुळा नदी कुणाला जाऊन मिळते? प्रवरेला. कुणाला मिळते? प्रवरा. सो प्रवरा आणि मुळेचा संगम कुठे आहे मग मित्रांनो? पाचेगाव, नेवाशा जवळ. आणि पुढे जाऊन मित्रांनो कायगाव टोके, या टोक्याला ती कुणाला जाऊन मिळते रे मग प्रवरा? कुणाला? गोदावरीला मिळते. मग गोदावरी आणि प्रवरेचा संगम म्हटलं तर पुढे होतो टोके. बरोबर आहे. आणि प्रवरा आणि मुळेचा संगम म्हटलं तर नेवासे. लक्षात राहील का? पाचेगाव, नेवासे. तुमच्यासाठी महत्वाची पहिली उजव्या बाजूची म्हटलं तर कोणती लक्षात ठेवायची? कोणती? दुसरी उजव्या बाजूची म्हटलं तर? तिसरी उजव्या बाजूची मुळा. कशी लक्षात ठेवायची मुळा? कारण मुळा सुद्धा कुणाला जाते उजव्या बाजूने मिळायला? प्रवरेला. बरोबर. हिची जर उजव्या बाजूची ती असेल तर गोदावरीची पण उजव्या बाजूची झाली का? पहिल्या तीन कळाल्या का? उजव्या बाजूने मिळणाऱ्या कोणती कोणती? पहिली तारणा, दुसरी, तिसरी. प्रत्येकाला तीन क्लिअर. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्यासाठी महत्वाचे डाव्या बाजूने मिळणारी पहिली कोणती होती? कादवा. कोणती होती? कादवा. आता मित्रांनो तिथून पुढे वाहत वाहत गेल्यानंतर आपल्याला दिसते की आपण साधारणतः पुढे येतो औरंगाबाद मध्ये येतो आणि मग अजिंठा डोंगरामधून एक नदी उगम पावते आणि जी वाहत वाहत येते आणि धारेगाव मध्ये मित्रांनो कुणाला येऊन मिळते? गोदावरीला मिळते. ठिकाण कोणतं आहे? धारेगाव. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतं धारेगाव. या धारेगाव मध्ये मित्रांनो एक नदी येऊन मिळते, तिचं नाव काय? शिवना. मग कालच्या गटच्या मेन्सला प्रश्न आला होता, शिवना नदी कुठं उगम पावते? कुठं उगम पावते मग शिवना? कुठं उगम पावते रे? अजिंठा डोंगरामध्ये उगम पावते. त्याच्यामधला पहिला पर्याय होता वणीचे डोंगर. मग वणीच्या डोंगरामध्ये कोण उगम पावते? कोणते उगम पावते? तिसरा पर्याय होता कुलम डोंगर. मग कुलम डोंगरात कोणती उगम पावते? कोणती? कळते का? म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो? 30 ठिकाण आहे का रे ती? तीच एखादी ठिकाणं जे आपल्यासाठी महत्वाचे हेच पर्यायामध्ये कालच्या विचारलेलं होतं. म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात राहणं गरजेचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळतंय का बाबांनो? ज्या गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या भारती. त्यांना ठेवलं तर बरं राहील, कारण तुम्ही तिथले जरी असाल तरी आपल्याला जे आहे महत्वाचे ऑथेंटिक तर ते वाचावं लागेल, करावं लागेल. कळलं प्रत्येकाला? राहील ध्यानात. मग सायखेड्याला मित्रांनो कुणाचा संगम आहे? गोदावरी, दारणा. बरोबर आहे का? गोदावरी. नांदूर मधमेश्वरला कुणाचा आहे? गोदावरी, कादवा. गोदावरी. कायगाव टोके म्हणलं तर कोणता आहे? गोदावरी, गोदावरी. आणि जर तुम्हाला नेवासे आलं पाचेगाव तर गोदावरी कोणता? प्रवरा. आणि बरोबर आहे का? वरून मित्रांनो शिवना आणि गोदावरीचा संगम कुठे आहे मग? कोणतं आहे? धारेगाव. बाकी तिला इथे येऊन बोरी नदी पण मिळते. बरोबर. पुढची महत्वाची नदी आहे जी मित्रांनो डाव्या बाजूने येऊन मिळते, तिचं नाव कोणतं आहे रे? खाम. आणि ही नदी म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावरती मग? खाम नदीच्या काठावरती. कोणत्या? खाम. बघा आपल्यासाठी मित्रांनो आपण जिल्हा मुख्यालय भरपूर सारे बघा. पुणे जिल्हा मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावरती आहे? मुळा मोठा. सांगली जिल्हा मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर बघितलं? कोल्हापूर जिल्हा मुख्यालय कोणत्या नदीच्या काठावर बघितलं? कुठलं? पंच, सांगली, सातारा. कृष्णाच्या काठावर खाली साताऱ्याच्या वातीती. बरोबर आहे का? म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी काय होणं गरजेचं आहे? क्लिअर. इथं जिल्हा मुख्यालय सुद्धा होतात गोदावरीच्या. बरोबर आहे का? काठावरती. इथं महत्वाचं लगेच लगेच कोणत्या? त्र्यंबकच्या खाली आल्यावरती जिल्हा मुख्यालय नाशिक आहे का? कळलं पाहिजे. राहील त्याला. पुढे मित्रांनो तिला खांब मिळून मिळते. पुढे मिळते जोगेश्वरी. कोणत्या? जोगेश्वरी. बघा बरं उजव्या बाजूच्या चार लक्षात आले का? पहिल्या कोणत्या कोणत्या चार लक्षात ठेवता? दारणा, प्रवरा, मुळा, गोरी. बरोबर आहे. डाव्या बाजूच्या कादवा, शिवना, खांब. कोणत्या? कादवा, शिवना, खांब. राहतील का? काशी खा. देण्यात राहील का? काशी खा. काशी खा म्हणलं तर पहिल्या तीन येतील का लक्षात? कादवा. कादवा कुठे उगम पावते? वणी, शिवना आणि खांब. खांब फक्त लक्षात राहील का देणार? पुढे आल्यानंतर मित्रांनो आपण बीड मध्ये पोहोचतो आणि बीड मध्ये आल्यानंतर तिला येऊन मिळणारी मंजरत या ठिकाणी गोदावरीला नदी येऊन मिळते. तिचं नाव आहे, ती म्हणजे कोणती रे? सिंदफणा. आपल्यासाठी महत्वाचं आहे सिंदफणा. चिंचोली पाटोदा पठाराच्या परिसरामध्ये मित्रांनो हिचा काय होतंय? उगम होतोय. सिंदफणा ऐकला असेल. आणि सिंदफणेची एक महत्वाची उपनदी काल तुम्ही बघितली होती, तिचं नाव काय रे? बिंदुसरा. कोणता? बिंदुसरा. मांजर सुंबा या ठिकाणी मित्रांनो तिचं काय होतंय? उगम होतोय. मांजर सुंबाच्या बीड मध्ये येतं, बालाघाट मध्ये येतं. या ठिकाणी कुणाचा उगम होतोय? बिंदुसरा. आणि बिंदुसरा कुणाला जाऊन मिळते मग मित्रांनो? सिंदफणाला. मग कालच्या पेपरला जोड्या लावला एक प्रश्न आला होता मेन्सला, 2022च्या मेन्सला प्रश्न आला होता की सिंदफणेची उपनदी दिली. चौथा पर्याय होता का रे? तुम्ही सोडवला ना काल एक प्रश्न? काय सोडवला? उपनद्यांचा प्रश्न सोडवला. सिंदफणा आणि बिंदुसराचा शेवटचा चौथा पर्याय होता का? नव्हता? तुम्हाला आठवतच नाही काल झालेलं? कालचा झाला प्रश्न. झाला का बाबांनो? दारणेचा संगम दारणा सांगवीमध्ये होतो, जी सायखेड्यापासून 10 किलोमीटर दूर आहे. असंच म्हणतात की एखादं जवळचं ठिकाण मोठं असेल तर त्याचं नाव घेतलं जातं, त्याच्यामुळे तो लोड घेऊ नका. कळलं का? हे पण ध्यानात ठेवत चला. एखादं ठिकाण अलीकडे पलीकडे होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण ऑथेंटिक पुस्तकांमध्ये जे दिलेलं आहे तेच आम्ही लक्षात ठेवतात. आम्ही काही तिथं बघायला आलो का सायखेड्याला झालाय, कुठे झालाय? आपण गेलो का बघायला कुठे झालाय? पण कसं असतं मित्रांनो, शेवटी जे तिथं असते प्रॉपर त्याला जास्त माहिती असते तिथं. बरोबर असते का नाही? मग आपल्या पुस्तकात 11वीच्या काय कर्दे या गावी 1875 शेतकी दंगे सुरू झाले 74 साल. बरोबर आहे का? ते कर्दे गाव नाहीच आहे, ते कर्डे गाव आहे. बरोबर आहे. पुस्तकात काय लिहिलंय? मग आपण
आपण काय वाचणार आहे? करते. बरोबर आहे? नाही म्हणणार काय? करते. पण ते गाव कोणतं आहे? माझ्यापासून 4-5 किलोमीटर लांब आहे फक्त करते. मला माहिती ना तिथं काय आहे. बाबाराजे देशमुख कोण होता? देशमुख मूळचे कुठले होते? जुन्नर मधून आले होते का? तेच का हांडे देशमुख? हे माहिती ना. पण काय महत्वाचं आपल्यासाठी? कळलं? जे पुस्तकात दिलंय ते वाचावं लागतं, हे ध्यानात ठेवा. कळलं का? हा मी तेच सांगते, तुम्हाला माहित असेल त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. तुम्हाला जास्त माहिती आहे, चांगली गोष्ट राहील ना. मग चिंचोली या ठिकाणी उगम पावणारी नदी कोणती रे? कोणती? मग सिंधपणेला येऊन मिळणारी नदी कोणती आहे? बिंदुसरा. कोणती आहे? बाकी सिंधपणेला दुसरी महत्वाची एक नदी येऊन मिळते, कुंडलिका. लक्षात ठेवायचं. मग उजव्या बाजूने मिळणाऱ्या कोणत्या कोणत्या सांगता येतील? बिंदुसरा, सिंधपणा, कुंडलिका. राहील का देणार? बघा पहिली वरती बघितलेल्या कोणत्या कोणत्या होते रे? दारणा, प्रवरा, मुळा, बोरी, नंतर सिंधपणा, बिंदुसरा, कुंडलिका. आल्या का बघा उजव्या बाजूच्या? आणि वरती 3 बघितल्या, काशिका, कादवा, शिवना, कादवा. प्रत्येकाला वरचं क्लिअर, खालचं पण क्लिअर. आता मित्रांनो पुढे वाहत गेल्यानंतर बीडमधून पुढे गेल्यानंतर परभणीमध्ये आपण पोहोचतो आणि तिथं कंठेश्वर नावाचं ठिकाण आहे. तुमच्यासारखं मला पोरांनी सांगितलं तिथल्या की सर ते कोठेश्वर नाहीये, कंठेश्वर. पुस्तकांमध्ये कोठेश्वर दिले. काय दिलंय? कोठेश्वर. या ठिकाणी मित्रांनो एक नदी येऊन मिळते, तिचं नाव आहे दक्षिण पूर्णा. कोणती आहे? दक्षिण पूर्णा आहे. तिला कोणती नदी येऊन मिळते? गोदेला दक्षिण पूर्णा. मग दक्षिण पूर्णा ही गोदावरीची कोणत्या बाजूची उपनदी झाली रे? कोणत्या बाजूची झाली? कोणत्या बाजूची झाली? डाव्या बाजूची झाली. राहील का लक्षात? आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो कुंडलवाडी या ठिकाणी तिला कोणती नदी येऊन मिळते रे? मांजरा नदी. ही महत्वाची नदी मित्रांनो, मांजरसुंबा बालाघाट मध्ये उगम पावणारी मांजरा, जी कुठे येऊन मिळते तिला? कुंडलवाडी. बाकी नंतर पुढे नांदेड मधून मित्रांनो जाते बाहेर आणि पुढे जाऊन परत येतं, पुढे येते इकडे बघा आता डायरेक्ट दिसतंय का? पुढं गडचिरोलीच्या त्या टोकाला येते. तिथं कोणतं ठिकाण आहे रे? नगरम सिरोंचा नावाचं ठिकाण आहे. बरोबर आहे का? कोणतं? नगरम सिरोंचा. जिथं तिला मित्रांनो येऊन मिळते कोण? प्राणहिता. प्राणहिता म्हणजे कोणत्या 2 नद्या रे? कोणत्या आहे? वर्धा आणि वैनगंगा. लक्षात ठेवायचं, वर्धा आणि वैनगंगा. याच्यावरती मी डिटेल बोलेल बघा या 2 नद्यांवर. वर्धा आणि वैनगंगा यांचा एकत्रित संगम काय आहे? बाकी मित्रांनो वर्धेची महत्वाची उपनदी कोणती रे? विदर्भातली सर्वात लांब म्हटलं तर कोणती आहे? कुठं उगम पावते? अजिंठा डोंगरामध्ये उगम पावणारी नदी म्हणजे कोणती आहे? पैनगंगा. विदर्भातील सर्वात लांब वर्धा, वैनगंगा, पैनगंगा यांना मिळते प्राणहिता. तिकडे मिळते नगरम सिरोंचा. आणि मित्रांनो गोदावरीला वरून येऊन मिळणारी तिचं नाव कोणतं रे? इंद्रावती. मग डाव्या बाजूने मिळणारी कोणती लक्षात ठेवायची? इंद्रावती. बघा बरं डाव्या बाजूच्या 4-5 आले तरी लक्षात राहिलं का? बघा कोणत्या कोणत्या ध्यानात प्राणहिता ध्यानात ठेवताल का? प्राणहिता बरोबर इंद्रावती येईल का? येईल का इंद्रावती? त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा येईल का? प्रत्येकाला कळते का बाबा? दक्षिण पूर्णा येईल का? त्याच्यानंतर प्रामुख्याने जर बघितलं तर कादवा येईल का? शिवना येईल का? मग काशी खा द येते का परत पुढे दक्षिण पूर्णा? आणि या 2 नक्षत्रात येईल का? प्राणहिता, इंद्रावती. राहील का देणार त्या प्रत्येकाला? याच्यावर पुढचं लेक्चर मध्ये डिटेल मध्ये जास्त बघू. ओके, राहील ना? प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला जास्त क्लिअर होईल आणखी, कारण याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेत आयोगाने. समजलं का? हा प्रश्न सोडा बरं. होय प्रश्न सोडव. प्रश्न सोडव पटकन. अंदाज लाव. अंदाज झाले आता तुझा अंदाज. कोणत्या नदीच्या उजव्या तीराच्या? प्रवरा आहे का रे? मांजरा आहे का? बरोबर आहे. दुसरा महत्वाचं कोणतं आहे? मणिरे खालची. मग पूर्णा आणि इंद्रावती येईल का? येईल. ही कोणती? पूर्णा, इंद्रावती. मग तुमचं ड आणि ई काढून टाकल्यानंतर उत्तर येते का? ड आणि ई काढून टाकल्यावर उत्तर येते का? 1 नंबर. बरोबर. असे भरपूर प्रश्न सापडतील. गडचिरोली जिल्ह्याची दक्षिण सीमा इंद्रावती आणि प्राणहिता. बरोबर आहे का? उघडं झालं आपलं. ओके, उद्याच्या लेक्चर मध्ये बघूया पुढचा पाठ. उद्या म्हणजे परवा असेल. उद्या सुट्टी असेल ना? तुम्हाला लेक्चर असते, मला सुट्टी असते.